व्यापारी व्यावसायिक मानसिकता विकसित करण्याची मनामध्ये एक मनीषा ठेवून, इच्छा ठेवून कार्यरत असणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, शेती उद्योजक मित्रांना मनःपूर्वक नमस्कार आणि आपले सर्वांचे आजच्या या आयुग्राम शेती उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत आपण जो एज्युकॉम प्रोग्राम जो घेतो आहोत, AIBM एज्युकॉम म्हणजे आयुर्ज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण हा जो एज्युकॉम प्रोग्राम घेत आहोत, तर त्या एज्युकॉम प्रोग्रामचं आज जवळजवळ 8वं सत्र आहे आणि विविध एक्सपर्ट्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर मित्रांनो, मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी उपस्थित अविनाश बनकर आहेत, मुकुंद सावंत आहेत, ओमकार सावंत आहेत, अशोक माळे आहेत, वंदना देसाई आहेत, सूर्यकांत सावकर साहेब आहेत. तर जॉईन होत राहतील, कारण आपल्याकडे रेग्युलर एका वेळेवर येण्याची जी मानसिकता आहे ती विकसित होण्याची काळाची गरज आहे भारताला आणि ती होत राहील. आपण या आशेवर, या सकारात्मक विचारांनी विचार करूया की येस, देर इज अन अपॉर्च्युनिटी फॉर अस टू डू समथिंग बेस्ट बिकॉज व्हेरी थिंग्स आर इम्पॉर्टंट. आपण त्या गोष्टी चर्चेमध्ये या ठिकाणी आणणार आहोतच. तर मित्रांनो, आज आपण आज तुम्ही उपस्थित आहात, तर उपस्थितांसमोर मी आज वास्तविक सेशन आणि हे थोडीशी चर्चा करतोय. तर असं आहे की आयुग्राम AIBM एज्युकॉम प्रोग्रामचं नियोजन करण्यामागचं नेमकं कारण काय? नेमकी ती गरज किती आहे? का आहे? आणि मी माझा व्यवसाय करत असताना फ्री ऑनलाईन एज्युकॉम प्रोग्राम का घेतोय? त्याची थोडक्यात थोडीशी पार्श्वभूमी पण सांगतो, माझी पण पार्श्वभूमी सांगतो. कारण काही जण नवीन येत असतात, त्यांना नवीन ओळखी व्हाव्यात ही त्याच्या मागची मुख्य इच्छा असते. तर मित्रांनो, मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर असताना, नोकरीचं बॅकग्राऊंड घरामध्ये असताना, मी नोकरी केली पाहिजे ही इच्छा आणि अपेक्षा पालकांची होती. त्याप्रमाणे मी 1-1.5 वर्ष नोकरी पण केली. परंतु जेव्हा लक्षात आलं की आयुष्य एकदाच आहे आणि कुठेतरी एक चांगली, जर खऱ्या अर्थाने शिफारसीशिवाय, लाचारीशिवाय स्वयंकर्तृत्वाने स्वावलंबी जीवन जगणारा कर्मयोगी म्हणून जगायचं असेल, तर तुम्हाला आम्हाला काय केलं पाहिजे हा जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की 24 तास तुमच्या हातात आहेत आणि हे 24 तास जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक कार्यकर्तृत्वावर, वैयक्तिक आत्मविश्वासावर, वैयक्तिक नैतिक बळावर, तुमच्या वैयक्तिक मानसिक, शारीरिक, बुद्धी क्षमतेवर जर तुम्ही काही करायचं ठरवलं, तर काहीतरी अफाट करू शकता किंवा चांगलं वेगळं करू शकता की ज्यातून तुम्हाला वैयक्तिक समाधान मिळू शकेल. तर मित्रांनो, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, एक नैतिकतेचं अधिष्ठान घेऊन, लाचार न होता कुठंतरी कल्पकतेने एक वेगळ्या पठडीतून काहीतरी डेव्हलपमेंट करायची मानसिकता विकसित करण्याचा प्रयत्न करत मी कृषी प्रक्रिया उद्योगाकडं थोडंसं आवडीने आणि सवड काढून अभ्यास करायला लागलो. नोकरी सोडली आणि मी या क्षेत्रात आलो. या क्षेत्रात येताना सुरुवातीला भांडवल हा अभाव असल्यामुळं एक बिनभांडवली व्यवसाय म्हणून कॉर्पोरेट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून छोट्या-छोट्या उद्योगांना कन्सल्टन्सी देणारं माध्यम सुरू केलं. मी एक ऑथॉरिटी नव्हतो. मी काही चार्टर्ड अकाउंटंट, व्हॅल्युअर वगैरे नव्हतो. पण मी एक पॅनल तयार केला आणि त्या पॅनलमध्ये ही मंडळी घेतली आणि त्यांना मी कन्व्हिन्स केलं की मी जे क्लायंट जनरेट करेल त्या क्लायंटला सर्व्हिस देण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. जे काही प्रोफेशनल चार्जेस आहेत दॅट वी आर रेडी टू पे फ्रॉम द कस्टमर. आय एम द कोऑर्डिनेटर ऑफ दॅट प्रोजेक्ट. मग ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून मी 7 ते 8 वर्ष काम केलं बारामती या ठिकाणी. त्यावेळी नुकतीच बारामती MIDC विकसित होत होती आणि प्रतिसादही चांगला मिळाला, लोकही चांगली मिळाली आणि बारामतीने खूप चांगल्या गोष्टी मला शिकवल्या देखील. व्यावसायिकता विकसित करत असताना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नक्कीच मला बारामतीमधल्या उद्योजकांनी या गोष्टींचं खूप महत्वाचं योगदान माझ्या वैयक्तिक जीवनात आहे मित्रांनो. तर हे करत असताना माझ्या एक लक्षात आलं की दुसऱ्या संगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असू नये, म्हणून काहीतरी उद्योग मात्र आपण केला पाहिजे आणि तो करून दाखवला पाहिजे.
की ज्याचा लेखाजोखा तुमच्याकडे स्वतःकडे असला पाहिजे. कारण आयुष्य हे पुढे जात असतं. दिवस पुढे जात असतात. आणि अशा वेळेस तुमच्याकडं काहीतरी असा उद्देश पाहिजे, की ज्या उद्देशामुळं, ज्या उद्देशाच्या आधारावर तुम्ही तुमचा आदर्श ठेवून कुठेतरी पुढे जाल. बरोबर आहे ना? मला असं नेहमी वाटतं, की प्रत्येकाकडं आज उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडं तो ॲटिट्यूड आहे. ती मानसिकता आहे, की येस मला काहीतरी करायचंय आणि मला काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजेच तो आदर्श असतो समाजासाठी. पण काहीतरी वेगळं करत असताना होणारा संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये टिकण्यासाठी जी आवश्यक मानसिकता आहे, ती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मी कृषी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून काहीतरी करायचं ठरवलं म्हणून यामध्ये कोरफड हा विषय आला. आणि कोरफड याच्यावर प्रक्रिया करण्याची भूमिका मी घेतली. कारण का? त्याचंही एक हिस्ट्री आहे, त्याचंही एक कारण आहे. ते म्हणजे कसं, की सुरुवातीला मी जेव्हा प्रोजेक्ट कन्सल्टन्सीमध्ये होतो आणि आमची एक शेती होती, की ज्या शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी आम्हाला शेतकरी म्हणून त्या उशाशी त्या बांधावर सारखं जाता येत नव्हतं. म्हणून मग असा निर्णय घेतला, की कोरफड एक असं आहे, कारण त्या दरम्यान एक जाहिरात होती, कोरफड लावा, पैसे कमवा वगैरे, वगैरे. मग कोरफड म्हणजे अशी आहे, की ज्याला पाणी नसलं तरी ती अ, मरत नाही. पण पाणी असलं तर यील्ड चांगलं मिळतं. पण ठीक आहे ना. मग या उद्देशाने मग मी कोरफड लावली, परंतु ती कोरफड हार्वेस्टिंग करून न्यायला कुणी आलं नाही ती कंपनी. मग त्यामुळे मी निर्णय घेतला, की याच्यावरच प्रक्रिया करायचा जर आपण विचार केला, कारण ते वय तसं होतं. त्यावेळेस काहीतरी शिकण्याचे दिवस होते, काहीतरी वेगळं करण्याचीही मानसिकता होती. मग मी तो निर्णय घेतला आणि कोरफडवर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केला आणि सातत्याने आज गेली 22 वर्ष, 22-23 वर्ष मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आयुर किसान हा ब्रँड आहे. पण त्यामध्ये वेगळ्या मेडिसिनल प्लांट्स आम्ही व्हॅल्यू ॲडेड केले. एलोवेरा आहे, मोरिंगा आहे, जिंजर आहे, आमला आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहे, गुळवेल आहे, हळद आहे. अशा तुळस आहे. अशा बऱ्याच औषधी वनस्पतींचा आम्ही इन्ग्रेडियंट्स म्हणून वापर केला आणि त्यापासून पावडर, फायबर प्राश, ज्युसेसमध्ये आम्ही प्रोडक्शन सुरू करून ते मार्केटमध्ये विकतोय आणि त्याच्या मेडिसिनल व्हॅल्यू चांगल्या असल्यामुळं त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळतोय. उत्पादनांना रिस्पॉन्सही चांगला मिळतोय. अर्थात हे सगळे मुद्दे मी जेव्हा तुमच्यासमोर मांडतोय, त्यातलं वास्तविक जे सत्य आहे, ते जेव्हा मी तुम्हाला सांगेन, ते तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये नक्कीच फायदेशीर ठरेल, असं मला या निमित्ताने आवर्जून सांगायला आवडेल. तर असं आहे, की ज्यावेळेस मी भांडवल नसताना प्रोजेक्ट कन्सल्टन्सीच्या माध्यमातून एक व्यवसाय सुरू केला. त्याला सातत्याने शिकण्याची मानसिकता ठेवत, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा व्यक्त करत, व्यावसायिक स्वरूपात त्याचं कन्व्हर्जन करत, करत मी तो प्रवास 7-8 वर्षाचा यशस्वी केला आणि त्यातून एक माझं कुटुंब व्यवस्थित चालत होतं. त्या दरम्यान काहीतरी स्वतःचं इंडस्ट्री असावी हा उद्देश डोळ्यासमोर घेतला आणि आयुर किसान हर्बल इंडस्ट्री सुरू केली. आणि आयुर किसान हर्बल इंडस्ट्री सुरू करतानाचा इतिहास तुमच्या लक्षात आला असेल, की कोरफड ही कशी त्याची जननी झाली त्या उद्योगाची. तर कोरफड ही एक अशी वनस्पती आहे, की त्याला खूप मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत. त्यातले पॉलिसॅकराइड्स असतात ते तुमचे सेल्स रिज्युनेशनला अत्यंत फायदेशीर आहेत, की त्याच्यापासून तो जर रेग्युलर तुम्ही ज्यूस पिला, तर त्याचे साइड इफेक्ट काहीच नाहीयेत. काय असतं एलोव्हेरामधलं एलोईन हे जर निघालं आणि नुसते गर जर त्यातला व्यवस्थित असेल आणि तो जर आपण ब्लेंड करून घेतला रोजच्या रोज, तरी सुद्धा त्याच्या व्हॅल्यूज खूप म्हणजे खूप चांगल्या आहेत. तर मित्रांनो, एक सेकंद मला फोन आला. तर अशा पद्धतीने हे उत्पादन काढण्याची सुरुवात केली. सुरुवातीला या 23 वर्षापूर्वी कोरफड आणि बाटली बंद करून ती कोरफडचा ज्यूस मार्केटमध्ये विकायचा आणि त्यापासून 4 पैसे कमवायचे. ही मानसिकता नव्हती. कोरफडीचे फायदे माहिती होते, परंतु ब्रँडेडनी कोरफड ज्यूस बाटलीबंद विकायचा, ही मानसिकता त्या प्रमाणात लोकांची स्वीकारण्याची नव्हती. म्हणजे जेव्हा आम्ही मेडिकल स्टोअर्समध्ये प्रॉडक्ट घेऊन जायचो, तेव्हा मेडिकल स्टोअर्समध्ये गेल्यानंतर मेडिकल स्टोअर्सवाला म्हणायचा, की "ठीक आहे, तुम्ही हा प्रॉडक्ट ठेवून जावा. प्रॉडक्ट विकला गेल्यानंतर पैसे नाही." आपण असं किती ठिकाणी करायचं? एकतर आपली सुरुवात छोटीशी, प्रतिकूल परिस्थितीतनं, बिझनेस बॅकग्राऊंड नसताना आपल्याला ह्या गोष्टी करायच्या म्हणजे लक्षात घ्या, कुणी पण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतनं विचार करत सकारात्मक ॲक्शन जेव्हा घेतो,
आणि सकारात्मक ऍक्शन घेताना जे बळ मिळतं ते प्रचंड असतं. याच्यावर विश्वास ठेवून प्रत्येकाने व्यवसाय द्यायचा. हेच मला या निमित्ताने सांगायचं. तर मग त्यावेळेस मला हे आलेले अनुभव आहेत. मग ज्यावेळेस ती प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हायची, की प्रॉडक्ट घेतले, भांडवल हातात नाहीये आणि प्रॉडक्ट खरेदी म्हणजे कच्चा माल खरेदी असेल, पॅकिंग मटेरियल खरेदी करायचं असेल, तर त्याला लागणारे जे भांडवल आहे आणि ते जर कमी होत गेलं, तर मी पुढे धंदा कसा करायचा, बिझनेस कसा करायचा? आणि जाण्या-येण्यातच माझा वेळ जातोय, उधारी वसुलीतच वेळ जातोय, प्रॉडक्ट विकला गेला नाही तर तो परत आणण्यामध्ये वेळ जातोय. मित्रांनो, मग कल्पकता विकसित करायला संधी मिळते. आणि मग तो प्रॉडक्ट वन टू वन कसा विकायचा? आपण प्रदर्शनामध्ये कसा विकायचा? 4 ठिकाणी लेक्चर देऊन त्याच्याबद्दल माहिती देऊन तो प्रॉडक्ट कसा विकायचा? असे मुव्हमेंट सुरू केल्या आणि त्यामध्ये सातत्य ठेवलं आणि सातत्य ठेवल्यानंतर मला हळू-हळू त्यामध्ये यश मिळायला लागलं. यश मिळायला लागलं म्हणजे काय? किंवा तुमच्या 2-4 बाटल्या विकल्या गेल्या, 4 पैसे आले, त्याच्यातनं तुमच्या गरजा भागत लागल्या. त्यातनं तुम्ही रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियलला थोडे पैसे ठेवले. ते तुम्ही हे केले, वापरले. त्याचं अकाउंटिंग किंवा त्याची जी काही काटकसरीतून व्यवसाय करायची मानसिकता आहे ना, ती विकसित व्हायला लागली. ती सुद्धा खूप महत्वाची आहे मित्रांनो. बिझनेसमध्ये शेती उद्योजकता जर तुम्ही तुमच्या अंगी विकसित करायची असेल, तुमच्याकडे शेती आहे, शेती उत्पादनं तयार करायची आपल्याकडे पारंपरिक तुमच्या वडिलांच्या माध्यमातून, तुमच्या पालकांच्या माध्यमातून एक पारंपरिक तुमच्याकडं अप्रोच आहे. घरामध्ये एक वैचारिक बैठक आहे. परंतु या शेती उत्पादनांवर प्रक्रिया केल्यानंतर ती एम-आर-पी दराने जाहिरातीच्या माध्यमातून लोकांमध्ये क्वालिटी म्हणून देणं, त्यामध्ये कन्सिस्टन्सी ऑफ सर्व्हिस देणं, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर हे सगळं जेव्हा आपण डोक्यात घेऊन आपला उद्योग आणि आपला व्यवसाय विकसित करणार असतो, तेव्हा 100% यशाच्या मार्गावर तुम्ही असता. आणि तो अनुभव, तो सेन्स तुम्हाला प्रत्येकाला असतो. नेहमी म्हणूनच मी म्हणतो, की तुमच्या जी आतली ऊर्जा आहे, दॅट इज युअर मोटिव्हेशनल पॉवर. आणि नेहमी मी या निमित्ताने जेव्हा विचार करतो, उद्योग व्यवसाय करताना जे काही आपण गोष्टी फेस करत असतो, त्यावेळेस माझ्या एक लक्षात असतं, की तुमची सेल्फ रिअलाइज्ड मोटिव्हेशन पॉवर आहे ना, ती फार व्हॅल्यूज करते. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ही सेल्फ रिअलाइज्ड मोटिव्हेशन पॉवर तुमच्या सक्सेससाठी, तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये, तुमच्या संयमासाठी खूप महत्वाची असते. कारण ही बऱ्याच गोष्टी तुमची डेव्हलपमेंट करते. त्यातली महत्वाची डेव्हलपमेंट असते म्हणजे तुमची लिसनिंग पॉवर वाढते. ऐकण्याची क्षमता तुमची वाढते. बरोबर आहे ना? ही ऐकण्याची जी क्षमता आहे, ती वाढली म्हणजे तुमच्या ज्ञानात फरक पडतो. ज्ञानामुळं आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासामुळे ज्या कामात तुम्ही काम घेतलेलं आहे, त्यातली कन्सिस्टन्सी वाढते. कन्सिस्टन्सी वाढली की तुमच्या प्रॅक्टिसेसमध्ये डेव्हलपमेंट होतात. कारण ती जी ॲक्टिव्हिटी तुम्ही करत असता, दॅट इज अ प्रॅक्टिस. आणि ही प्रॅक्टिस जेव्हा तुमची वाढायला लागते, त्यावेळेस या प्रॅक्टिस मधून जे तुम्हाला बेनिफिट मिळतात. अच्छा. शिवबा देशमुख आपण हात वर केलाय. काय आपल्याला बोलायचंय का? कारण कधी काय-काय बोलता-बोलता आपल्याला इंटरॅक्टिव्ह पण फार महत्वाचं आहे. कारण हा सेशन आज एक्सपर्ट त्यांच्या तांत्रिक अडचणींमुळं येऊ शकले नाहीत. त्यामुळं मी आता थोडंसं इंटरॅक्टिव्ह घेतोय आणि इंटरॅक्टिव्ह घेताना शेती उद्योजकाची मानसिकता खूप महत्वाची आहे. तर देशमुख साहेब आपण हात वर केलाय. काय बोलायचंय आपल्याला? नाही सर. येस. ठीक आहे. काही असेल तर इंटरॅक्शनमध्ये आपण बोलत राहू. काही तुमचे जे काही प्रश्न असतील, तर तेही प्रश्न आपण या ठिकाणी चर्चा करू. कारण कसं आहे, आपण आता ही इंडस्ट्री स्वतःची मी उभा करत असताना आलेले काही जे काही मला सकारात्मक अनुभव आहेत, ते मी तुमच्याशी शेअर करतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा काही जण आज या ठिकाणी एस्टॅब्लिश्ड पण उद्योजक, व्यावसायिक असतील. त्यांनीही त्यांचं काही मार्गदर्शन देण्याची मानसिकता ठेवावी. दे आर ऑल्सो वेलकम फॉर धिस मुवमेंट, की बाबा तुम्हालाही काही तुमचे विचार या ठिकाणी मांडायचे असतील तर तुम्ही मांडू शकता. तर त्यासाठी जसं आता मी म्हटलं, की हात तिथं आहे, मला चॅट बॉक्स आहे तिथं समोरच तुमच्या हँड येतो. त्याच्यावर तुम्ही हे केलं तरी मी तुम्हाला हे घेईन, संधी देईन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक स्वतःचा छोटा उद्योग सुरू करायचा निर्णय घेतला. त्या उद्योगाला उभा करण्यासाठी लागणारं भांडवल बँकेशी कन्व्हिन्स करून बँकेकडनं ते मिळवलं. बँकेकडनं मिळवल्यानंतर त्या भांडवलातून ते युनिट सुरू केलं आणि त्या युनिटमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यातल्या त्यात मशिनरी, कारण कसं होतं फूड इंडस्ट्रीमध्ये नेमका अडचणीत माणूस कुठे येतो, तर अनावश्यक मशिनरीमधली गुंतवणूक. तर मशिनरीमध्ये सुद्धा तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये तुमचा प्रॉडक्ट कशा पद्धतीने
मार्केटमध्ये आणू शकता, याचा जर विचार केला तर फूड इंडस्ट्रीमध्ये मॅन्युअल ऑपरेशन्स खूप चांगले आहेत आणि मॅन्युअल ऑपरेशनच्या माध्यमातून सुद्धा खूप गोष्टी सहज आणि साध्या पद्धतीने होतात. तर असा जर विचार केला आपण, तर फूड इंडस्ट्री इज द बेस्ट ऑप्शनल रिसोर्स फॉर द पॅसिव्ह इन्कम ऑल्सो. कारण का पॅसिव्ह इन्कम कोणासाठी? तुम्ही जर शेती करत असाल, शेती हा तुमचा मुख्य उद्योग म्हणून तुम्ही करताय, पण त्याच वेळी तुम्ही जर प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची इच्छा व्यक्त केली, तर आज काय संधी आहे माहितीये का? तुम्ही 4-5 जण मिळून एखादी फूड इंडस्ट्री उभी करू शकता. त्याला लागणारा कच्चा माल तुमच्याच 4-5 जणांच्या शेतातून तुम्ही प्रक्रूर करू शकता आणि त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं ब्रँडिंग करून त्याची विक्री व्यवस्थापनासाठी सुद्धा संधी आहे. ती संधी कशी आहे? तर मी पुढचा प्रवास तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही उत्पादित केलेला माल त्याचं विक्री व्यवस्थापन होण्यासाठी काय संधी असू शकतात, ते थोडक्यात मी आता तुम्हाला, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हा विषय तुमच्या लक्षात आला की मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तुमच्याकडं एक छोटंसं चांगलं व्यवस्थित हायजीन शेड असेल. त्या शेडमध्ये तुम्हाला लागणाऱ्या मशिनरींचा तुम्ही अभ्यास करा. त्यातल्या त्यात कमी मशिनरीमध्ये, कमी खर्चाच्या मशिनरीमध्ये आपण हा प्रॉडक्ट कसा करू शकतो त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास करा. डिहायड्रेशन मध्ये सुद्धा सोलरमध्ये छोटंसं युनिट येतं. ऑइल एक्स्ट्रॅक्शन मध्ये सुद्धा सुरुवातीला एक छोटंसं ऑइल एक्स्ट्रॅक्शन येतं. मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करू द्या. प्रोडक्शन जसं वाढेल तसं तसं तुम्ही मशिनरीमध्ये अपग्रेडेशन करू शकता. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीने पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करताना रॉ मटेरियल तुम्ही ज्या ठिकाणी युनिट एस्टॅब्लिश करणार आहात, त्या ठिकाणच्या परिसरामध्ये तुम्हाला कुठं रॉ मटेरियल किती मिळतं, काय दराने मिळतं, साधारण त्याचे वार्षिक दर कसे असतात, ह्याचा अभ्यास करा. त्याची नोंद तयार करा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं रॉ मटेरियल. अर्थात हे मी म्हणत असताना एक मात्र लक्षात ठेवा गोष्ट, की रॉ मटेरियल कोणतेही असो, शेतीशी निगडीत कांदा असेल, कडधान्य असतील, आलं असेल, काकडी असेल, व्हॉट इट मे बी, जे पण तुमची रॉ मटेरियल तुमच्या भागात जे तयार होतात, हरभरा असेल, गहू असेल, गव्हापासून सुद्धा खूप, आज तुम्ही जर बेकरीमध्ये गेला आणि बेकरीचा काउंटरचा सेल जर बघितला तुम्ही एखाद्या चांगल्या लोकेशनच्या, तर त्याला लागणारा जो गहू आहे त्याचं प्रमाण बघितलं, प्रचंड आहे. म्हणजे आज आम्ही 40 रुपये किलोनी जर गहू विकत असेल, तर त्याच्यावर प्रक्रिया केली तर त्याच गव्हाची किंमत 100 रुपयाच्या पुढे जाते. जो तांदूळ आहे त्या तांदूळ पासून जर इडली बनवण्यासाठीचं पीठ तयार करून इडली बनवली तर त्याची, मला असं वाटतं की 50 रुपयाची कॉस्ट जाते 2000 रुपयापर्यंत अगदी. इतकं पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. व्हॅल्यू ऍडिशन ऑफ ऍग्रिकल्चरमध्ये खूप पोटेन्शियल आहे. फक्त त्यामध्ये थोड्याशा काही तांत्रिक अडचणी अशा आहेत की आम्ही संघटित होऊन समन्वयक पद्धतीने एक व्यावसायिक वृत्ती ठेवून व्यावसायिक मध्ये असणारे जे मार्केटिंगचे रिसोर्स आहेत ते टॅप करायला शिकले पाहिजे. उत्पादन करणं सोपं आहे. उत्पादन करताना काटकसर करणं सोपं आहे. काटकसर म्हणजे काय, की जिथं आवश्यक मशिनरी तेवढीच घ्या, एक्स्ट्रा मशिनरी घेऊ नका. कारण मशिनरी मॅन्युफॅक्चर हे तुम्हाला कन्व्हिन्स करणार, त्यांची उत्पादनं विकली गेली पाहिजेत, ह्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. दे आर नॉट रॉंग, दे आर ऑल्सो डुईंग बिझनेस, बट यू शुड ऑल्सो थिंक ऑफ दॅट, की मला नेमकी मशिनरी कुठली लागते, मी छोट्या मशिनरीवर कशी सुरुवात करेन, पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट कसा टाकेल, आणि हा पायलट प्रोजेक्ट टाकल्यानंतर हळूहळू मी सुरुवात करून विकसित काय करू शकतो. मित्रांनो, असा जर विचार केला, अशी जर थॉट प्रोसेस आम्ही या ठिकाणी अ, विकसित केली, तर मला असं वाटतं की अर्थात आपण जी आज मीटिंग घेतोय, या मीटिंगमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मला सुद्धा बोलायचंय, तर तुम्हाला स्कोप आहे की तुम्ही स्पीकर ऑन करून बोलू शकता. तर इंटरॅक्टिव्ह मध्ये पण राहिलं पाहिजे आपण आज या ठिकाणी. संजयजी जगताप सजना, आपलं स्वागत आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. असे चांगले चांगले उद्योजक आता या ठिकाणी आपल्या ग्रुपवर जॉईन होत आहेत मित्रांनो. तर उद्योजक म्हणजे असं आहे, शेतकऱ्यालाच मी उद्योजक म्हणतो. कारण मी नेहमी म्हणतो, आता हा खूप महत्वाचा विषय मी तुमच्या समोर मांडतोय. बघा, या पृथ्वी तलावर जेव्हा या ब्रह्मांडातून पृथ्वी निर्माण झाली आणि या पृथ्वीवर एक जीव सजीव होऊन विकसित व्हायला लागला. हा विकसित होत असताना सुरुवातीला वेगवेगळे बॅक्टेरियाज, प्राणी, पक्षी, वनस्पती ह्या विकसित होत असताना एक बुद्धिवान प्राणी विकसित व्हायला लागला, तो म्हणजे मानव. आणि हा विकसित होत असताना त्याला लक्षात यायला लागले की काय खायचं काय नाही. पक्ष्यांना कळतं, प्राण्यांना कळतं, तर माणसाला कळायचं. मग हे कळत असताना त्याला चव दिली परमेश्वराने, त्याला जीभ दिली, आणि मग त्या चवीचं खाण्यासाठी तो त्या पद्धतीने उत्पादन सुरू करू केलंय. म्हणजे या पृथ्वी तलावर पहिला जीव विकसित व्हायला लागला तो होता अन्नदाता,
शेतकरी. शेतकरी हा एक पहिला अशी जमात होती, की ज्या माध्यमातून सजीव विकसित होत असताना त्यामध्ये त्याचं योगदान महत्वाचं होतं. बघा हा उत्पादक आहे. शेतकरी हा उत्पादक आहे. तो इंडस्ट्रियलिस्ट आहे जन्म त्याच्या डी म्हणजे आमच्या डी मध्ये ती उत्पादकता आहे. हा आत्मविश्वास तुम्हाला आम्हाला खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तो विकसित होत असताना सुरुवातीला काही उत्पादनांची देवाण-घेवाण सुद्धा याच अन्नदात्या शेतकऱ्यांनी केली आणि ती मानसिकता व्यापारी वृत्तीची होती. तुला हे 1 किलो घे, तू मला ते 1 किलो दे. म्हणजे एक्सचेंज, बार्टर सिस्टम होती ती. एकमेकाला ही देण्याची हे होती. बरोबर आहे ना? तर मग ही मानसिकता, ही वृत्ती व्यापारी वृत्ती होती त्या. आणि तीच तुमच्या आमच्या डी आहे आजही. आणि त्या काळात जसं-जसं विकसित विकसित व्हायला लागले, तसं-तसं वाड्या, वस्त्या सारखे एक प्रजा अशी ठिकठिकाणी त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या विचारांच्या बैठकीनुसार सहवासातून लोकं एकत्र संघटित व्हायला लागले. आणि अशा वेळेस थोडीशी अहंकारी वृत्ती किंवा ईर्ष्या, जिद्द, थोडासा या प्रवृत्ती विकसित व्हायला लागल्या. जसं हे तसं म्हणजे जसं देव विकसित झाले, तसे दानव पण विकसित झाले आणि देव आणि दानव ही प्रथा आज लाखो करोडो वर्षापासून ही मानसिकता आहे. मग अशा वेळेस त्या प्रजेच्या हितासाठी खऱ्या अर्थाने युद्धासारखा लढण्यासाठी पुढे गेलेला हा योद्धा होता तो म्हणजे अन्नदाता. मित्रांनो, ही जी मानसिकता आहे उत्पादकतेची, व्यापारी वृत्तीची आणि वेळ आली तर प्रजेच्या हितासाठी योद्धा म्हणून, ही मानसिकता ही अन्नदाता शेतकऱ्यामध्ये आहे आणि तो डी आज आमच्यामध्ये आहे. त्यामुळे आम्हाला केवढी मोठी संधी आहे. फक्त आमच्यामध्ये समन्वय व्यवस्थित पाहिजे. आज काय झालेलं आहे, की परवाच मी चर्चा करत होतो तेव्हा म्हणजे असंच एक आमच्या कन्येने मला एक संदर्भ दिला. म्हटली, "बाबा बघा, सत्ययुग होतं ना, त्यावेळेस समाज हा प्रजेचा विचार करायचा, समाजाचा विचार करायचा. त्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये काय केलं? द्वापार युगामध्ये ही म्हणजे व्यक्ती केंद्रित थोडंसं कुटुंब केंद्रित झालंय. कुटुंबापुरता विचार करायला लागली माणसं. आणि आज कलियुगामध्ये काय झालेलं आहे? समाज, कुटुंब महत्वाचं असताना देखील माणूस वैयक्तिक स्वार्थासाठी, वैयक्तिक अस्तित्वासाठी संघर्ष करतोय. लढतोय, झगडतोय. आपण राजकीय इच्छाशक्तीमध्ये ज्या पद्धतीने आता जे चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो, की माणूस वैयक्तिक स्वार्थासाठी काय निर्णय घेतोय, की तुमच्या आमच्या लोकशाहीतल्या मतदारांबद्दल त्याला जाणीवच नाहीये. ही इज नॉट सेन्सिटिव्ह विथ अस आपल्याबरोबर. त्याला असं वाटतं, की यांना पैसे दिले, की आपल्याला मत देणार आहेत. म्हणजे थोडक्यात ते आपल्याला लाभार्थी करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेते. तर हे विषय म्हणजे अतिशय चिंतनाचा विषय आहे. तर अशा पद्धतीने आपण एक शेतकरी, शेती उद्योजक म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक असलेले जे गुण आहेत, त्या गुणामध्ये सगळ्यात मी पहिल्यापासून जे सांगतो, की आम्हाला शिफारस करायला आवडत नाही. आम्हाला लाचार व्हायला देखील आवडत नाही. आणि आम्हाला आमच्या स्वयंकर्तृत्वावर स्वावलंबी जीवन जगण्याचा अत्यंत आत्मविश्वास आहे. तर अशा प्रवृत्तीतून आपण विकसित होतो, अशा वृत्तीतून आपण विकसित होतोय. तर हा एक आधार घेऊन आत्मविश्वासाने व्यवसाय करायचं म्हणलं, तर आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तेव्हा मित्रांनो, मी अशा पद्धतीने विचार करत होतो, चर्चा करत होतो. मी बऱ्याच ठिकाणी जाऊन व्याख्यानं देत होतो. कारण आमची आयुग्राम विकास ट्रस्ट पण आहे, की ज्या माध्यमातून आम्ही आयुग्राम परिषदा घेत असतो. तिथं अवेअरनेस, शेती उद्योजकता अवेअरनेसचे प्रोग्राम आम्ही घेत असतो. तर हे सगळं करत असताना एक लक्षात गोष्ट आली. कारण कसं होतं, मुलं आणि त्यांचे पालक जेव्हा व्याख्यान ऐकायचे त्यावेळी बरेच जण मग व्याख्यान झाल्यानंतर मला येऊन विचारायचे, की "सर हे तुम्ही म्हणताय हे सगळं ठीक आहे, की तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर आम्ही प्रोत्साहित झालो. आम्हाला उद्योग करायला आवडेल. आम्ही 100% उद्योग करायला तयार आहोत. परंतु या उद्योगांची जी काही उत्पादनं तयार होतील, ही उत्पादनं विक्री व्यवस्थापनासाठी आमच्याकडे ते अनुभव नाहीये." मग अशा वेळेस आम्ही थोडंसं मागं पडतो. मग अशा वेळेस मी सुद्धा विचार करायला लागलो, की हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे. मग सध्या काय प्रचलित ट्रेंड्स आहेत? मग त्याच्यामध्ये जेव्हा लक्षात आलं, की आता जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधनं जी डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे, जी काही आपण प्रगती करत आहोत, जे काही आधुनिकीकरण करत आहोत, या आधुनिकीकरणाचा संदर्भ घेऊन जर आपण एक ट्रेंड निवडला, म्हणजे तो कोणता आहे? तो म्हणजे ई-कॉमर्स. ई-कॉमर्स हा ट्रेंड म्हणजे काय Amazon, Flipkart हे जे आहेत Meesho वगैरे, Myntra वगैरे हे जे ॲप्स आहेत ते बघितलं तर ते ई-कॉमर्स आहे.
ई कॉमर्स म्हणजे काय, की ऑनलाईन ते तुम्हाला खरेदी करण्यासाठी एक लोकेशन देतात, की जे बघितल्यानंतर आपण तिथं जाऊन पैसे देऊन ते खरेदी करतो आणि ते प्रॉडक्ट आपल्या घरी येतं. अर्थात त्यात व्यवहाराचे प्रकार पण आहेत. म्हणजे घरी प्रॉडक्ट आल्यानंतर सुद्धा तुम्ही पैसे देऊन तो प्रॉडक्ट घेऊ शकता वगैरे, वगैरे असे बरेच ऑप्शन्स या ठिकाणी या ई कॉमर्सच्या माध्यमातून विकसित केलेले आहेत. तर हा ट्रेंड मी जेव्हा अभ्यास केला, तेव्हा एक लक्षात आलं, की येस, धिस इज द रिसोर्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फार्मर. मग या उद्देशाने मग मी विचार केला आणि मग डिसाईड केलं, की आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली आणि या कंपनीचं एक iumark.com हे पोर्टल सुरू केलं, की जे आमची कन्या आता भाग्यश्री काकडे त्या बघतात ते सगळं. त्या सीईओ आहेत त्या कंपनीच्या. अर्थात मी हे सांगत असताना माझ्या कंपनीपुरतं मर्यादित सांगत नाहीये. अशा पद्धतीच्या कंपन्या विकसित करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. कारण जग हे मोठं आपल्यासाठी असलेलं नेटवर्क मार्केट आहे. ग्लोबल मार्केट हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे, की तिथं आम्ही पोहोचणारी माध्यमं जर आमच्या माध्यमातून, आमच्या शेतकऱ्यांच्या हुशार विद्यार्थ्यांच्या मुलांच्या माध्यमातून जर ही माध्यमं तयार झाली, तर मला असं वाटतं, की त्या माध्यमातून आपल्याला खूप मोठी संधी आहे. म्हणून मी हे थोडंसं विस्तृत करतोय. तर आज जेवढे जण उपस्थित आहेत, त्यांच्यापैकी बरेच जण आज तुमच्या संबंधित आयटी मध्ये काम करणाऱ्या मुलांना, हुशार मुलांना तुम्ही सुचवू शकता, की तू तुझा नोकरी कर, आयटी मध्ये नोकरी कर, सगळं कर, पण मला हे बाबा अशा पद्धतीचं एक सॉफ्टवेअर विकसित करून दे, की ज्याच्यावर मी माझी प्रॉडक्ट ठेवेन आणि त्याला कुठून जरी डिमांड आली तरी मी सप्लाय करू शकेन. कारण आजच्या मितीला कुरिअर सेवा, शिप रॉकेट म्हणून एक अतिशय चांगलं ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन मधलं एक ऍप आहे, की ज्याचं तुम्ही सहज ऍक्सेस करू शकता आणि जगामध्ये कुठेही तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स पाठवू शकता. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, मार्केटिंगमध्ये संधी सुविधा खूप महत्वाच्या आहेत. पूर्वी आपण बघा विचार करायचो, की कंटेनर अख्खा कांद्याचा कंटेनर असला पाहिजे, अख्खा बटाट्याचा कंटेनर असला पाहिजे, अख्खा प्रॉडक्टचा कंटेनर असला पाहिजे, असा अप्रोच होता. पण आता सुविधा जशा जशा विकसित होतील, इन्व्हेंटरीमध्ये जे काही, लॉजिस्टिक्समध्ये जे काही डेव्हलपमेंट झाल्या, त्यातून एक झालं, की तुम्ही तुमचं 10 किलो माल सुद्धा कुरिअर तर्फे पाठवू शकता. ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक्सपोर्ट करू शकता. तुम्ही 20 किलो एक्सपोर्ट करू शकता, 100 किलो करू शकता, 200 किलो करू शकता, 500 किलो करू शकता. असं काही नाहीये, की बाबा आता माझ्याकडे काम माल, मग कंटेनर केव्हा भरणार आणि मग माझा माल कसा विकला जाणार. तर हा सगळा विचार केला तर संधी आणि सुविधा जशा जशा उपलब्ध होत आहेत, तसा तसा आपण आपला अभ्यास, आपला कनेक्ट, आपलं नेटवर्क डेव्हलपमेंटसाठी आपण विचार केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आयुग्राम ई कॉमर्स हा ट्रेंड निवडला. iumark.com याच्यावर आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटिंगची पद्धत विकसित केली. त्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. त्यासाठी एक बिझनेस कम्युनिटी मेंबरशिपच्या माध्यमातून फ्रँचायझी नेटवर्क आपण डेव्हलप करतोय, की ज्याच्यामुळं आपली शेती उत्पादन, आज तुम्ही जर एखादं शेती उत्पादन तयार केलं, ते उत्पादित केलेलं जे काही शेती उत्पादन आहे, त्याच्या प्लेसमेंटसाठी सुद्धा हे पोर्टल अतिशय महत्वाचं आहे. ते करत असताना तुम्ही अशा पद्धतीची वेबसाईट किंवा पोर्टल विकसित करण्यासाठी तुम्ही मला कधी पण केव्हाही विचारलं फोन करून, तरी मी तुम्हाला त्याची देईन. त्यातले काही संदर्भ देईन, रेफरन्सेस देईन. मित्रांनो, या सेशनचा मेन पर्पज असा आहे, की तुम्ही आम्ही एकमेकाचे बिझनेस मधले संदर्भ पण शेअर करायचे. आज संतोष बोरगे साहेब आहेत, संजय नाना जगताप आहेत, ही अनुभवी मंडळी आहेत. त्यांनी त्यांचे संदर्भ आपल्याच ग्रुपमधल्या लोकांना असे द्यायचे, की त्यांचाही धंदा विकसित झाला पाहिजे. म्हणजे निसर्गाचा नियम आहे, फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटन्स थर्ड लॉ. तुम्ही जसे ऍक्शन घेतात, जसे तुम्ही मार्गदर्शन करतात, जसं तुम्ही संदर्भ देता, तसेच संदर्भ तुम्हालाही मिळतात आणि त्या संदर्भाचा फायदा तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या डेव्हलपमेंटसाठी होतो. बरोबर आहे ना? तर हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण आयुग्राम, सॉरी, ई कॉमर्स हा ट्रेंड सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये प्रचलित करणं ही काळाची गरज आहे. मी तर तुमच्यासाठी अवेलेबल आहेच. तुमचे प्रॉडक्ट्स तुम्ही विक्रीसाठी माझ्याकडे उपलब्ध केले, तर तुम्ही व्हेंडर होऊ शकता आपल्या आयुग्राम ई कॉमर्स कंपनीचं आणि तिथं तुमचे प्रॉडक्ट विक्रीसाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. शिवाय हे जे सेशन आहे, आता आज ते एक्सपर्ट अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे उपलब्ध झाले नाही, पण पुढच्या वेळी इम्पोर्ट एक्सपोर्ट मधले तज्ञ असणार आहेत. ते सहज तुम्हाला आणि साध्या भाषेत, मी कारण प्रत्येकाला काय सांगितलंय, की माहिती अत्यंत साध्या सुलभ भाषेमध्ये आपल्याला सांगायची आहे. आणि याचा फायदा त्यांना वैयक्तिक होत असताना त्यांनी काही लोकांशी चर्चा करतानाही त्यांना ते मुद्दे सहज साध्या पद्धतीने सांगता आले पाहिजे. आणि शेती, आज भारत हा असा शेतीप्रधान देश आहे, की तिथं तिन्ही ऋतुमान सक्षम आहे.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, फक्त आपल्याला पाणी पण त्या मानाने भरपूर आहे. भरपूर आहे. इस्रायलचा जर विचार केला तर पाणी आज इस्रायलपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आपल्याकडे. फक्त आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त आपली टेक्नॉलॉजी आहे ती अपग्रेड करायची. आपली इन्व्हॉल्वमेंट अपग्रेड करायची. आपल्याकडं आळस नाही पाहिजे. कारण तुमच्या काय झालंय बऱ्याच ठिकाणी आळशी वृत्तीमुळे सुद्धा आपण बॅकफुटवर जातो. आपले संवेदनशील म्हणजे आपण तेवढे संवेदनशील पाहिजे. आपल्याला इनिशिएटिव्ह घेऊन धावून काम करायची पाहिजे. म्हणजे हा कॉन्फिडन्स आहे ना, एकदम किती जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्ट्रॉंग राहण्याची भूमिका तुमच्याकडे पाहिजे. आणि तीच तुम्हाला तुमच्या कार्यकर्तृत्वाला सक्षमता देते. त्याला पाहिजे डिसिप्लिन पाहिजे, टाइम मॅनेजमेंट पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची तयारी पाहिजे. कारण रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची तयारी जर विकसित झाली तर समजायचं की माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास वाढताना काय होतं? तुमच्या आत्मविश्वासाला सातत्य ठेवण्यासाठी निसर्ग तुम्हाला आधार देतो. म्हणजे काही कल्पकतेने काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सुचवतो. तर मित्रांनो, असा विचार करून जर आपण मार्केटिंगमध्ये थोडंसं स्वतःची ई-कॉमर्स मूव्हमेंट सुरू केली, तर त्याचाही फायदा तुमची उत्पादनं विक्री व्यवस्थापनासाठी अतिशय चांगला होतो. तुमची तुम्ही तर विकालच विकाल. शिवाय आपण आपल्या संबंधितांचे प्रॉडक्ट त्या माध्यमातून विकले, तर त्याचाही फायदा तुम्हाला होईल. तर अशा पद्धतीने ई-कॉमर्स ट्रेंड हा मार्केटिंगसाठी अतिशय चांगला आहे. म्हणून आम्ही आयब्राम ई-कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या माध्यमातून ही मूव्हमेंट सुरू केली. हे करत असताना ॲग्रो बिझनेस ॲक्टिव्हिटी हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण शेतकरी उत्पादक कंपनीचा ऑब्जेक्ट बघतो. आज मी ॲग्रो वनमध्ये वाचलं की नेटवर्कच्या काही कंडिशन्समुळे गव्हर्नमेंटच्या शेतकरी उत्पादक कंपन्या अडचणीत येत चालल्या. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तो बेनिफिट मिळाला पाहिजे की ज्याच्यामध्ये हा शेतकऱ्यांसाठी संघ आहे. परंतु तसं होताना दिसत नाहीये. काही पॉलिसीज आहेत की ज्या पॉलिसीमुळं आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा काही अडचणींना सामोरं जावं लागतं. पण अशा वेळेस आपलं संघटन व्यवस्थित असेल, आपल्याबरोबर तज्ञ मंडळी असेल, जसं आता हा आयुग्राम एज्युकॉम प्रोग्राममध्ये पुढच्या वेळी मी चार्टर्ड अकाउंटंट पण बोलवणार आहे, की जे चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत की ज्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल अकाउंटॅबिलिटी काय असते, बॅलन्स शीट ताळेबंद काय असतो, हा ताळेबंद ठेवत असताना तुमची कॅश फ्लो कसा असतो, कॅश फ्लोचा नेमका इंटरॅक्टिव्ह म्हणजे रिस्क मॅनेजमेंटमध्ये सुद्धा फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट काय असतं, इन्शुरन्स काय असतं, इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय असतं. या साध्या साध्या गोष्टी सहज साध्या सोप्या पद्धतीने उद्योजक व्यावसायिक म्हणून जर आपण स्वीकारून त्या पद्धतीने समजून घ्यायला लागलो तर हळूहळू आपण या उद्योजक व्यावसायिकतेमध्ये 100% यशस्वी होऊ. कारण तुमच्या आमच्याकडे मित्रांनो शेतकरी म्हणून जर बॅकग्राऊंड बघितलं तर लहानपणापासून आपण प्रतिकूल परिस्थितीत पुढे आलेलो आहोत. शहरातली मुलं त्यांना अजून उगवता सूर्य बघायला मिळत नाही लवकर. तसं आज आम्ही रोज उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन रानावनात फिरत असताना भीती हा फॅक्टर आम्हाला नसतो. फिअर फॅक्टर नसतो आम्हाला अजिबात. याचा अर्थ आमच्याकडे धाडसी वृत्ती आहे. तर अशा या वृत्तीला खऱ्या अर्थाने ज्ञानाची जोड दिली. तर त्या ज्ञानाच्या जोडमध्ये म्हणजे थोडक्यात अज्ञानाचा पडदा दूर करणे. म्हणूनच कदाचित एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी नेहमी विचार करतो, की हे ठीक आहे आता जसं ही म्हणजे तुमच्याकडे क्रिटिकल थिंकिंग पण पाहिजे, क्युरिओसिटी चिकित्सक वृत्ती पण पाहिजे मित्र. म्हणून मला नेहमी असा एक प्रश्न पडतो, की ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे कसं लिहिली? काय पी-एच-डी केली होती का? का डॉक्टरेट केली होती का? का त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी होतं का? बघा तुम्ही तो इतिहास जर त्यांचा बघितला तर त्यांचे आई-वडील पण त्यांच्यापासून दुरावले गेले होते. फार लवकर लहान वयामध्ये. त्यांच्यासोबत फक्त त्यांची भावंडं होती. बाहेरचा समाज त्यांना काय ट्रीटमेंट देत होता हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, की ज्या ज्ञानेश्वरीच्या ओवींवर आजही एकेका ओवीवर पी-एच-डी करतात. काय जबरदस्त त्याचे मीनिंग्ज आहेत. थाउजंड्स ऑफ मीनिंग्स फॉर एव्हरी वर्ड. हे कसं निर्माण झालं असेल? हे काय झालं असेल? असं काय त्यांच्याकडं शक्ती किंवा अशी ताकद आली असेल? तर मित्रांनो, मी आपलं सहज एक साध्या पद्धतीने विचार करतो, की त्यांनी अज्ञानाचा पडदा दूर झाला आणि त्यांना मिळालं ते ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी ते तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखं लिखाण ज्ञानेश्वरीतलं जे लिखाण आहे ते आपल्यासाठी उपलब्ध केलं. तसंच तुम्ही आम्ही सुद्धा मित्रांनो व्यवसाय करत असताना शेती उद्योजकतेचा विचार करत असताना, शेती उत्पादनांवर प्रक्रियेचा विचार करत असताना, ही उत्पादनं तयार केल्यावर त्याची बाजारपेठ विकसित करण्याचा विचार करत असताना, मला आपल्या सर्वांना एकच विनंती आहे, की तुम्ही आम्ही सर्वांनी
ही विचार करतानाची गोष्ट आहे. त्यावेळेस एकमेकाशी इंटरॅक्टिव्ह राहा. एकमेकाला विचारा. कारण बऱ्याच वेळा आपण कुठं अडचणीत येतो, आपण अज्ञानात कुठं राहतो, की कसं विचारू? आणि म्हणजे यात काही इगो ठेवणं नाही. म्हणजे एक ज्ञानार्जन ही एक अशी गोष्ट आहे, की तिथं तुम्हाला शिफारस लाचारी विषय हा नसतो. जिथं पैसा, प्रॉपर्टी या गोष्टी येतात तिथं ती लाचारी, तिथं ती शिफारस आहे. इथं तुम्हाला शिफारस, लाचारी असे विषय नसतात. तेव्हा मला असं आवर्जून सांगायचंय तुम्हाला मित्रांनो, की लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट ज्ञान म्हणून आपण घेत असतो, त्यावेळेस तुमचं जी काही वृत्ती आहे ती एकदम ब्रॉड ठेवा आणि आवर्जून विचारा. त्यात कमीपणा नाही. एखादी गोष्ट माहीत नसेल, तर ती समजून घेणं म्हणजे त्यावेळचे त्या क्षणाचे तुम्ही विद्यार्थी असता आणि ते विद्यार्थ्याची भूमिका या पृथ्वी तलावरची अतिशय महत्वाची भूमिका आहे, की ज्याच्यामुळे हा सगळा संसार चालू आहे. विद्यार्थी दशाच नसती, तर काय झालं असतं? ही विद्यार्थी दशा आहे, म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे जाण्याची संधी आहे. तर हा सगळा विचार करून जर आपण ऍक्टिव्हली काही करायचं ठरवलं, तर शेती उद्योजकता एक अत्यंत चांगला पर्याय आहे. आणि या शेती उद्योजकतामध्ये व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चरमध्ये आज जेवढी शेती उत्पादनं आपल्या रानामध्ये तयार होतात, आपल्या हॉर्टिकल्चरमध्ये, फळबागांमध्ये, फळभाज्यांमध्ये जी काही उत्पादनं तयार होतात, भाज्यांमध्ये डिहायड्रेशन प्रोसेस आहे, सोलरचा उपयोग करण्यासारखी खूप प्रॉडक्ट निघालेले आहेत. काटकसरींनी कमी खर्चामध्ये उत्पादनं तयार करण्याची क्षमता विकसित झालेली आहे. फक्त तुम्ही आम्ही मित्रांनो एकमेकाशी इंटरॅक्टिव्ह राहा, एकमेकांना माहिती घ्या, मार्गदर्शन घ्या. माझ्यासारख्या अजून खूप संस्था आहेत, की ज्या संस्थेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, माहिती मिळेल, सपोर्ट मिळेल. तुम्ही त्या पण ट्रॅक करा. असं काही नाही की एकाच संस्थेची एका ह्याच्यावर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आम्ही सर्वांनी खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला, विचार केला, धाडस केलं, इंटरॅक्टिव्ह राहिला, तर मला असं वाटतं की तुमच्या सर्वांचा अज्ञानाचा पडदा दूर होईल. कारण अज्ञान हे मरेपर्यंत असतं माणसाला. कुणीही परिपूर्ण नसतं. कारण मी बघितले खूप शिकलेले शास्त्रज्ञ लेव्हलची माणसं सुद्धा मला त्यांना ट्रॅफिकमध्ये म्हणावं लागलं, की "अहो एवढी रांग लागली आणि तुम्ही कसं काय पुढे आला? तुमच्या ड्रायव्हरला तुम्हाला सांगता आलं नाही का?" म्हणजे कधी-कधी माणसाची घाई, अतिघाई ही त्याला अडाणी बनवते. तो किती जरी हुशार असला. मग ते त्याचं अज्ञानच नाही का? तर अशा या अज्ञानातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला जे काही गोष्टी अज्ञानाचा जो पडदा दूर करायचा आहे, त्याचं एकच मुख्य म्हणजे बळ आहे, ते म्हणजे आम्ही एकमेकाला रिस्पेक्ट द्यायचा, एकमेकाला समजून घ्यायचं. म्हणून मी नेहमी म्हणतो, की दिवसभरामध्ये नवीन लोकांना नमस्कार करा, त्यांच्याकडे बघून हसा, हास्य द्या. काही फरक पडत नाही. तो म्हणणार आहे का नमस्कार केला आणि का हसला माझ्याकडे बघून? अजिबात नाही. तो विचार करेल, की अरे या व्यक्तीला कुठं म्हणजे तो तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करेल. दॅट जनरेट युअर पॉवर. युअर सेल्फ रिअलाइज्ड पॉवरसाठी असणारे फीड्स मध्ये हे पण एक महत्वाचं फीड आहे, की तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करणाऱ्या माणसांची माध्यमं वाढवा. तर ही माध्यमं तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये उद्योग विकसित करण्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, मी हे आज तुमच्या समोर काही मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये शेती उद्योजकता विकासासाठी आवश्यक असणारे गुण काय असायला पाहिजे, अर्थात माझा स्वतःचा 23 वर्षाचा उद्योग उत्पादनामधला अनुभव, लेखाजोखा हा खूप महत्वाचा आहे. तुम्ही माझ्याशी पर्सनल केव्हाही चर्चा केली, डिस्कस केलं, तरी संघर्ष हा शेवटपर्यंत असतो. आजही मी संघर्ष करतो. संघर्ष करत नाही असं नाही. संघर्ष करत असतानाही तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तर त्यातूनही तुमच्या आवडी-सवडी जपाव्या लागतात. म्हणून तुम्ही डिस्टर्ब घेऊन किंवा फ्रस्ट्रेशन होऊन डिप्रेशनमध्ये येण्याची काही गरज नाही. नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल हा डोक्यात विषय ठेवायचा, पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवायचा, चांगल्या लोकांच्या बरोबर आपला सत्संग वाढवायचा, पर्पजली वाढवायचा सत्संग. कुणाबद्दल वाईट वृत्ती ठेवायचीच नाही, वाईट भूमिका ठेवायचीच नाही. असं जर निश्चय केला, ठरवलं तर अवघड काय? थोडीच तुम्हाला येऊन कोणी झटणार आहे? थोडीच तुम्हाला कोणी येऊन त्रास देणार नाही. तर हे डोक्यात ठेवून, हे डोळ्यासमोर ठेवून जर उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची म्हटलं तर सगळं काही शक्य आहे. आत्मविश्वास महत्वाचा आहे. तसंच मित्रांनो, आयुराम ॲग्रो बिझनेस एल-एल-पी पण एक आमची एक डिव्हिजन आहे, की ज्या माध्यमातून आम्ही आता छोट्या-छोट्या प्रोसेसिंग इंडस्ट्री एस्टॅब्लिश करतोय, की ज्या प्रोडक्ट मी आता जे काही मार्गदर्शन केले, माझा जो अनुभव आहे किंवा काय आहे, मग त्यामध्ये आम्ही आपल्या ग्रुपमध्ये असोसिएशनमध्ये सुद्धा एक आता त्या सुचिता भोसले म्हणून मॅडम आहेत, की त्यांनी सुद्धा आता पंतप्रधान अ, सूक्ष्म अन्न याच्यासाठी पी-एफ-एम-ए योजना आहे, की त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सबसिडी खूप चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांनी ते कोड घेतलेला आहे.
ती एजन्सी घेतलेली आहे. आपल्याकडे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या एजन्सीज आहेत की ज्यांचा फायदा आज काल आपली एक मीटिंग झाली की ते इन्शुरन्समध्ये खूप मोठं काम आहे त्यांचं. म्हणजे नॅशनल लेव्हलला खूप मोठं काम आहे. मग त्यांच्यासाठी मी शेती उद्योजकांच्या त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी म्हणजे एखादी इंडस्ट्री तुम्ही उभी करता, ज्यावेळेस तुम्ही भूमिपूजन करता, भूमिपूजन केल्यानंतर शेड उभा करता, शेड उभा करत असताना मशिनरी मागवता, मशिनरी मागवल्यानंतर त्याच्यावर उत्पादन काढता, उत्पादन काढल्यानंतर व्यवसाय सुरू करता, व्यवसाय सुरू करत असताना येणाऱ्या अडचणी आहेत त्या येणाऱ्या येणाऱ्या अडचणींवर तुम्ही मात करत असता आणि अशा वेळेस तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा खूप महत्वाचा असतो. तर मित्रांनो, हा इन्शुरन्स हा विषय सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. रिस्क कव्हरेजमध्ये इन्शुरन्स पण महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान नसतं. मी त्यांनाही एक्सपर्ट म्हणून या ठिकाणी आपल्या सेशनला बोलवणार आहे, की ज्या माध्यमातून तुम्हाला इन्शुरन्स सहज साध्या सोप्या पद्धतीने समजेल. पण तोही तुमच्यासाठी रिकरिंग म्हणून किती महत्वाचा आहे, तुमच्या फायद्यासाठी किती महत्वाचा आहे आणि योग्य वेळी तुम्ही इन्शुरन्स असेल किंवा तुम्ही म्युच्युअल फंड असेल, शेअर्स मधल्या काही गोष्टी असतील, त्याचंही नॉलेज देणारी माध्यमातली माणसं आपण या ठिकाणी बोलवणार. तर अशा पद्धतीने एक उद्योग विकसित करत असताना परिपूर्ण ज्ञान पाहिजे आणि त्यासाठी आयुग्राम ही संस्था तुमच्या सर्वांसाठी कार्यरत असणार आहे, कार्यक्षम असणार आहे. आणि हे करत असताना आयुग्राम सारख्या अशा खूप संस्था आज आहेत की ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही मित्रांनो सर्वांनी ज्ञान घ्यायचं. माझा प्रयत्न चालू असतो. मी सुद्धा असं काही नाही, मी सुद्धा विविध संस्थांच्या ऑनलाईन प्रोग्राम्स अटेंड करतो. फक्त इथं फरक आहे की त्या ठिकाणी ते फीज घेत असतात काही ठिकाणी. पण मी असं ठरवलंय की आयुष्यातलं एक CSR म्हणतो, जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी म्हणतो, म्हणून हा मी सेशन दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आवर्जून घेतो. विविध तज्ज्ञांना इन्व्हाइट करायचं, विविध तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन घ्यायचं. तुमचे आमचे सर्वांचे चांगले चांगले मित्र या निर्माण होतात. म्हणजे हे बिझनेस नेटवर्किंग पण खूप महत्वाचं आहे आणि बिझनेस नेटवर्किंग मधून सुद्धा आपला बिझनेस चांगला डेव्हलप होतो. तर अशा पद्धतीने आपलं हे बिझनेस नेटवर्किंग सुद्धा सेशन आहे असं तुम्ही लक्षात घ्या. पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना तुम्ही इन्व्हाइट करा. हे संघटन आहे, हे औद्योगिक संघटन आहे, उद्योजकीय संघटन आहे आणि या संघटनेचा फायदा तुम्हाला, आम्हाला, एकमेकाला सर्वांना होणार. याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण नाही, फक्त ज्ञानाचे आणि काही संदर्भ रेफरन्सेस आपण एकमेकाला शेअर करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुमचा आमचा बिझनेस हा 100% आज आता हा मार्च अखेर आहे ना, हेच जर आपण सातत्य ठेवलं तर पुढच्या वर्षा अखेरपर्यंत या आपल्या सेशनला कायम अटेंड करणारी जी मंडळी आहेत त्यांचा व्यवसाय दुप्पट कसा झाला पाहिजे, ही भूमिका जर आपण प्रत्येकाने घेतली तर मला असं वाटतं की आपण 100% या अशा साध्या साध्या मुवमेंट्स मधून 100% यशस्वी. मला सांगा, याच्यासाठी फार ताण द्यावा लागतो का? काही नाही, फक्त एक ऑनलाईन प्रोव्हिजन तयार झाली आहे, त्यासाठी समोर तुम्हाला बसायचंय. आणि आता असंही नाही तुम्ही रानात, आता संजयनाथ जगताप ते रानात दिसत आहेत, रानात बसतात, गोठ्यात बसतात, कुठेही बसून तुम्ही तुमच्या कानात एअर हे आहे त्या सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर मुकुंद सावंत साहेब, आपण हे घेतलंय का, हात वर केलाय का? ते आपला विषय मांडायचा आपल्याला, विचार मांडायचा आहे. मुकुंद सावंत साहेब, स्पीकर ऑन करा. हा, हात वर, मला वाटतं ते चुकून बटन दाबलं गेलं असेल, तरी सुद्धा इंटरॅक्टिव्ह राहू, कारण तो प्रश्न आपण सेशन 1-2 मिनिटं 5 मिनिटात सुरू करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि सेल्स करण्यासाठी ई कॉमर्स ट्रेंड तयार करत असताना डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, बिझनेस नेटवर्किंग, म्हणजे बघा, आता जर आम्ही आयुग्रामच्या माध्यमातून आज तुमच्याकडे असलेले फोन नंबर्स व्यावसायिक, त्याच्यामध्ये काही ऍड होणारे फोन नंबर जर इथं मिळाले तर मला असं वाटतं की त्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो. तर बिझनेस नेटवर्किंग एक बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारी खूप महत्वाची गोष्ट, ती सुद्धा आपण या आयुग्रामच्या मुवमेंट मधून यशस्वी करणार आहोत. तर मित्रांनो, बिझनेस नेटवर्किंग असेल, इन्शुरन्स असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असेल, पॅसिव्ह इन्कम असेल, या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आणि या साध्या अवघड काही नाहीये. मी जरी आता हे शब्द बोलत असलो, हे तर तुमच्या नेहमीच्या ऐकण्यातले काही जणांचे नसतील आणि ते जर तुम्हाला अवघड वाटत असतील, खूप सोपे आहेत. मी पुन्हा पुन्हा हे दरवेळच्या याच्यात रिपीट करेन. ते एक्सपर्ट्स येतील तेव्हा ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने नॉलेज देतील. पण तुम्ही 100% या असोसिएटेड मुवमेंट मधून यशस्वी होणार आहे याची खात्री मी देऊ शकतो. कारण आहे सिंपल, याच्यामध्ये खात्री देण्याचं कारण म्हणजे मी स्वतः कुठलीही जबाबदारी घेतोय का? नाही. पण मी मात्र एक रिसोर्स होतोय, ऍज अ कोऑर्डिनेटर, ऍज अ समन्वयक म्हणून मी माझी भूमिका पार पाडतोय. तर या सेशनच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या जणांच्या, तज्ञांच्या तुमच्यावर ओळखी करून देतोय.
आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत, त्याला काही पैसे लागत नाहीत. म्हणून माझी सर्वांना एक रिक्वेस्ट अशी आहे, की आपण सर्वांनी आजच थोडासा निश्चय करा, की पुढच्या वेळेस माझ्याबरोबरचे 5 जण तरी या सेशनला कसे उपस्थित राहतील. कारण सांगतो त्याचं मित्रांनो, की आयुग्राम ॲग्रो बिझनेस एल-एल-पीच्या माध्यमातून आपण 25 लाखाचे छोटे-छोटे फूड इंडस्ट्रीज आता एस्टॅब्लिश करतोय, की ज्या फूड इंडस्ट्रीजमध्ये लागणारं जे प्रोक्युरमेंट आहे, त्यासाठी आपण काही शेतकरी उत्पादन कंपन्यांबरोबर पण टाय करतोय. आणि ही उत्पादनं विक्री व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी आम्ही तर पुढाकार घेतलेलाच आहे. आम्ही तर इनिशिएटिव्ह आहेच. आयुग्राम नक्की पुढे आहे. पण याच बरोबर आपल्यातूनच काही हुशार मुलांना आपण ट्रेनिंग देऊन, एज्युकेशन देऊन त्यांना ॲपेडा सारख्या संस्थेबरोबर इंटरॅक्टिव्ह करून म्हणजे ॲग्रो प्रोसेसिंग एक्सपोर्ट डिव्हिजन ऑथॉरिटी जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, त्यांच्याकडे अख्ख्या जगाचा डाटा आहे. आणि हा जगाचा जो डाटा आहे, हा जगाचा डाटा घेऊन आपल्यातनंच आपली काही मुलं तयार व्हावीत, त्यांच्या मार्केटिंग कंपन्या एस्टॅब्लिश करून द्यायच्या आणि त्यांना जगभर फिरण्यासाठीच्या संधी कशा उपलब्ध होतील. आणि हे स्वतः जगभर ॲपेडाच्या माध्यमातून जातील, तिथं मार्केट काय आहे ते बघतील, तिथून आपल्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, आपण छोटे-छोटे जे युनिट्स करतो, त्यांच्यासाठी कन्साइनमेंट्स कशा जनरेट करू शकतील, ह्याच्यावर आता आपलं सगळं काम चालू आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी फक्त काय गरजेचं आहे, आपल्याला चांगले-चांगले खरंच ज्यांना आवड आहे, खरं ज्यांना गरज आहे आणि त्यांना त्यांच्याकडे थोडीशी विचार करण्याची क्षमता चांगली आहे. म्हणजे बुद्धिप्रामाण्य चांगलं आहे. मानसिक, शारीरिक क्षमता चांगली आहे. विचार चांगले आहेत, सहज आहेत. ही माणसं कुठेही अहंकारी वृत्तीची नाहीयेत, संकुचित वृत्तीची नाहीयेत. अशी मंडळी आपल्यामध्ये वाढली पाहिजे. आणि याच्यासाठी तुमच्या माध्यमातून आज जेवढे उपलब्ध आहेत, त्यांनी प्रत्येकाने पुढच्या वेळी 5-5 जणांना इन्व्हाईट करा ना. मी नक्की तुम्हाला फोन करीन. आता आपल्या लिंकवर आपण Google फॉर्मची लिंक पण एक देतोय, की जी Google फॉर्मची लिंक आहे, तुम्ही प्रत्येकाने भरा. Google फॉर्मवर तुम्ही या. संस्थेच्या माध्यमातून तुमच्याशी इंटरॅक्शन राहतील. दर आठवड्याला तुमच्याशी तुम्हाला 2-3 अगोदरपासून मेसेजेस येत जातील. हे मेसेजेस तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. काय आहे त्याचं हे आउटपुट एकच आहे, की त्या माध्यमातून तुमचं आमचं बिझनेस नेटवर्किंग वाढेल. आज मला सांगा, जेवढ्या पण संघटित शक्ती आहेत, की ज्या तुमच्या फायद्याच्या आहेत, त्या सर्व कंडिशनल आहेत. मगाशी आपण जे म्हणालो, की गव्हर्नमेंटच्या योजना राबवण्यासाठी काम करणारा अधिकारी असेल, त्यालाही मर्यादा आहेत, की जेवढ्या मर्यादा आम्हाला नाहीयेत, आम्ही एकमेकाला ज्ञानार्जन करत असताना आपुलकीने एकमेकाला सहज मदत करू शकतो. ही पॉवर आहे तुमच्या आमच्यामध्ये आणि ही जी सुप्त पॉवर आहे, ती आपण विकसित करण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त या ठिकाणी या सेशनला पार्टिसिपंट्स कसे येतील त्याचा विचार करा. आत्तापर्यंतच्या ज्या सेशन्समध्ये ज्यांनी आपल्याला नॉलेज दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, ते अतिशय त्यांच्या वैयक्तिक जीवनात यशस्वी झालेली मंडळी आहे. त्यांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळालेले आहेत. इथून पुढेही अतिशय चांगले सेशन्स असणार आहेत. फक्त गरज आहे ते जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची उद्योजकता विकास करण्यासाठी आयुग्राम तुमच्याबरोबर काम करायला सक्षम आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वतः एक दुसऱ्याला मदत करण्यासाठी सक्षम आहात, असं मी या निमित्ताने 100% कारण तुम्ही इतका वेळ आता बसलेला आहात माझ्यासमोर, याचाच अर्थ असा आहे, की तुम्ही सगळेजण इंटरेस्टेड आहात टू डू समथिंग बेस्ट. तुम्ही जगावेगळं करत नाही, पण द बेस्ट मात्र जगावेगळं होऊ शकतं. कारण कसं आहे, की जसं मी आज उदाहरण बघतो क्रिकेटमध्ये आता मॅच बघताना यशस्वी जयस्वालची जी बॉडी लँग्वेज, त्याची बॅटिंग आणि त्याचा कॉन्फिडन्स म्हणजे ओपनिंगला येऊन त्या पद्धतीने त्याने काम करणं, त्याचं वय जर बघितलं तर काय आयक्यू आहे, काय ताकद आहे प्रचंड. आणि त्याचं जेव्हा मला बॅकग्राऊंड पाहायला मिळालं, तर त्याने अक्षरशः प्रॅक्टिस करण्यासाठी पाणीपुरी विकून स्वतःचं अर्थार्जन करून, कारण त्याचे आई वडील त्याला फार कमी पैसे पाठवत होते वाटतं आणि तेवढ्यात हे सगळं भागत नव्हतं. तर त्यांनी पाणीपुरी सारखा व्यवसाय करून ही विकसित केलं स्वतःला आणि कमी वयामध्ये. एव्हरीथिंग इज पॉसिबल. वी मस्ट हॅव टू टेक इनिशिएटिव्ह टू डू द डेव्हलपमेंट. आणि या प्रॅक्टिसेस डेव्हलप करण्यासाठी जास्तीत जास्त सत्संग चांगला असावा, हे या निमित्ताने मी सांगतो. तर आजच्या या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. थोडंसं माझ्याबद्दल मी तुम्हाला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा आत्मविश्वास सुद्धा देणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं बिझनेस नेटवर्किंगच आहे. तर तुम्ही सुद्धा या गोष्टी शिकाव्यात
की आपण आपल्याबद्दल सुद्धा प्रेझेंट करता आलं पाहिजे. तुमची वाचाशुद्धी अतिशय विकसित करण्याची संधी प्रत्येकाला आहे. आवाज हा सगळ्यांना असतो. फक्त तो डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. घरामध्ये इतर गोष्टींमध्ये विवाद करण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये असे संवाद करा, की जिथं आवर्जून संवाद करा. सुरुवातीला म्हणतील तुम्हाला, "काय याला वेड लागले काय? अचानक का असं बोलायला?" पण नाही. मित्रांमध्ये असेल तर तुम्ही मला आता आजपासून एक निश्चय करा, की शेती उद्योजकता विकास हाच माझा एक ध्यास. आता हाच माझा एक ध्यास म्हणजे काय? मी माझा एक शेती उद्योग 100% यशस्वी करणार. म्हणजे काय करणार? मी काढलेलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार, त्याचे रिझल्ट्स घेणार आणि माझा हा बिझनेस एम-आर-पीनी माझा ब्रँड तयार करून जास्तीत जास्त मोठा करणार. मला विको विजयंतीसारखा ब्रँड करायचा. मला मॅप्रोज सारखा, मला सारखा ब्रँड. अहो मॅप्रोज, मालाज हे सुद्धा शेतकरी नाहीत, पण तरी सुद्धा ते 2-2 हजार कोटीचा बिझनेस करतात. फक्त इनिशिएटिव्ह पाहिजे, मार्केटिंग ॲबिलिटी तुम्ही विकसित केली पाहिजे. घरातल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. हळू-हळू सुरुवात केली तरी लागतील 10 वर्ष, लागतील 5 वर्ष, लागतील 3 वर्ष. पण यश हे 100% तुमच्यासाठी आहे. तर कुणाचे काही प्रश्न असतील, काही विचार असतील, तर ते मांडण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचे अनुभव चांगले असतील, तेही शेअर करा. आता आज जे उपस्थित आहेत आपल्यामध्ये, त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मी आपणा सर्व आजचे जे पार्टिसिपंट्स आहेत, आजच्या या सेशनला उपस्थित असलेले सर्व शेती उद्योजक आहेत. सगळे ॲग्रीप्रिन्युअर्स आहात तुम्ही, शेती उद्योजक आहात. तुम्ही तुमचे विचार मांडा. तुम्ही विचारा काही प्रश्न. तर मी त्यासाठी आता तुम्हाला उपलब्ध आहे. तर प्लीज मित्रांनो, विचारा प्रश्न. जगताप साहेब, काय प्रश्न? स्पीकर ऑन होते का तुमचा? हो, होतोय सर. हा, नाही, थोडा लेट झालो त्यामुळे क्षमस्व. अगदी. अरे काय नाही, कॅरी ऑन. काय असतं वेळेला, बरोबर आहे. कधी कधी काही कामं महत्वाची असतात, पण त्यांनी क्लिअर करणं चांगलं असतं. नाही, छान सर. पुढच्या वेळेस आपण परभणी विद्यापीठाचे एक माजी कुलगुरू आहेत, कागिरे अच्छा. सर म्हणून, हा, त्यांना आपण इन्व्हाइट करू गुड किंवा ह्या गुड. ग्रुपमध्ये ऍड करायला नंबर पाठवतो. हा, तर माझं पाठवा मला. शिक्षण, मी त्यांच्याशी हो, बोलून पण घेईन. हो. तुमचा संदर्भ माझं घेईन. शिक्षण नाहीये सर, मी फक्त 8वी शिकलेला आहे. अरे. त्यामुळं हम्म. बाकीचं इंग्लिश आणि ते माझं एवढं हेच नाही, त्यामुळं मला ह्याच्यामध्ये लगेच ऍक्टिव्ह होता येत नाही. नाही नाही, कोणाकडून तरी ऍक्टिव्ह होते. करून घ्यावं लागतं. लक्षात घ्या, आपल्या समोर उदाहरण आहेत. वसंतदादा पाटलांसारखं उदाहरण आहे. आज असा माणूस की त्यांनी कित्येक आय एस केडरच्या, फक्त तुम्ही मनाची इच्छा तयार करा. या ब्रेन मध्ये हे विद्यापीठ आहे तुमचं. ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं आहे. सगळं आहे. फक्त तुम्ही रोज जर अटेंड ठेवला आणि हेच मला शिकायचंय, मला येतंय म्हणलं ना, की साहेब मी तुम्हाला सांगतो की एका वर्षामध्ये तुमच्यात झालेलं परिवर्तन मध्ये तुम्ही एवढे खुश व्हाल की बस मी एक डिग्रीच घेतली असं वाटेल तुम्हाला. तर त्या पद्धतीने बी अ कॉन्फिडंट. काही नाही प्रॉब्लेम. मी शिकता येतंय थोडं थोडं, फक्त वेळ लागतोय. हा, होईल होईल. नाही, वेळ नाही लागणार. फास्ट होईल ते. 100% तुम्ही उद्योजक, यशस्वी उद्योजक म्हणूनच असाल नक्की. ओके सर. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? तुम्हाला काय प्रश्न वगैरे एखादा किंवा काही? नाही, काय नाही, पुढं एक प्रोजेक्टच करायचा विचार आहे. नक्की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हो, प्रोजेक्ट करा शेतकरी 100%. आणि प्रक्रिया शेतकरी उद्योगामध्ये काय करायचं तुमच्या डोक्यात आहे? शेतकरी टू ग्राहक ह्या सिस्टीम मध्येच चालायचं. अच्छा, फ्रेश फ्रुट्स, व्हेजिटेबल्स हो, तुम्हाला पॅकिंग करून तर विकायचे, म्हणजे सॉर्टिंग, ग्रेडिंग करून पॅकिंग करून ते विकायचे. जेवढा जेवढा शेतकऱ्याचा कच्चा माल आहे, हा 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 हा. पक्का असेल, पक्का असेल तो तयार करायचा आणि मार्केटिंग फक्त ग्राहकापर्यंत पोहोचवायचं. हे एक अच्छा, डोक्यात स्वप्न आहे आमच्या. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास केलाय का? सॉर्टिंग, ग्रेडिंग, प्री कुलिंग आणि पॅकिंग करून ते कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवायचं, अशा युनिटसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून तुम्हाला जवळजवळ 50% 50 ते 60% पर्यंत सबसिडी मिळते. आणि त्यासाठी विविध चांगल्या चांगल्या योजना आहेत. आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत काही जण की जे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतील हो ना. की सबसिडीच्या योजना कुठल्या कुठल्या आहेत. आज राष्ट्रीयकृत बँका सुद्धा तुमच्यासाठी फायनान्स करायला तयार आहेत, तुमचं सक्षम पद्धतीने. तुम्हाला त्यासाठी सुद्धा आम्ही संस्था मार्गदर्शन करू, की कारण आपल्याकडे बँक ऑफ बरोडाची एक बिझनेस करस्पॉन्ड पॉईंट सुद्धा आहे आपल्या संस्थेकडे. त्याच्यामुळे बँकांची नेमकी काय गरज असते ते सुद्धा आम्ही तुम्हाला, फाईल प्रिपरेशन असेल किंवा प्रोजेक्ट रिपोर्टच्या संदर्भातले बेसिक नॉलेज असेल, तर योग्य चार्टर्ड अकाउंटंट कोणता की जो कमी पैशामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देईल, एजन्सी कुठली चांगली, या सुद्धा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू. तर तुम्ही हा विचार करा आणि नक्की तुम्ही माझ्याशी वैयक्तिक फोनवर एकदा बोलूया आपण. आणि जेणेकरून तुम्हाला जे सॉर्टिंग, ग्रेडिंग, प्री कुलिंग,
पॅकिंग आणि कोल्ड स्टोरेजचं जे कमी खर्चातलं युनिट उभा केल्यानंतर तुम्ही हे आपोआप तुमच्याकडे लोक येऊन डोर स्टेपला माल देतील आणि चांगला माल द्यायचा ते चांगलाच आणून देतील तुम्हाला. आणि सिस्टीम कशी असेल, जर आल्या टायर मॉडेल घेतली तर बटन सर कसं 5 होईल, HP पसंत आणि झालं विदाउट तर टायर त्याचं मॉडेल बिलिंग घेतलं तर कसं 3 होईल HP. आणि त्यांचं बिलिंग पण त्यांचं हायड्रोलिक वरती उचलून न्यायचं असेल तर 3 HP. तुम्हाला पण सुचिता भोसले मॅडम तुमचं हे ऑफ करा माईक. हा, तर अशा पद्धतीने तुम्हाला एक चांगला लेआउट पण मी देतो अनुभवी तज्ञांच्या माध्यमातून. म्हणजे कसं लॉसेस कमी झाले पाहिजे आणि बिझनेस वाढला पाहिजे. मला टीम वर्क करायचंय सर. सर्व उत्पादकता बिझनेस आहे माझ्याकडे, म्हणजे करेक्ट. माझे बरेच फ्रेंड सर्कल आहे उत्पादकतेमध्ये. फक्त मार्केटिंग टीम वर्क तो तयार करायचा आणि प्रोसेस युनिटीला बी आहेत. फक्त येस. मार्केटिंगचा टीम वर्क तयार करायला लागेल. आता हे टीमवर्क तयार करत असताना आपल्या जवळचे हितचिंतक जास्तीत जास्त महत्वाचे असतात. म्हणून आता पुढच्या सेशनला काय करा, तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांना इन्व्हाइट करा. हे एक बिझनेस टॅक्ट आहे. तुम्ही या लोकांना जसं जसं जवळ कराल तेव्हा ती लोक तुमच्याशी इंटरॅक्ट होतील आणि तीच परत आपल्याला बिझनेसमध्ये फायद्याची ठरतील. सर आम्ही वसुंधरा समूह म्हणून शेतकरी एक कंपनी स्थापन केलेली आहे. केलेली आहे ना? व्हेरी हो, गुड. 100 मित्र आहेत. फेसबुक फ्रेंड आहे आम्ही सर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. 1 कोटी रुपये भाग भांडवल एका महिन्यामध्ये उभं झालं. यस. अरे वा. व्हेरी नाईस. 12-13 एकर आम्ही जमीन सुद्धा घेतलेली आहे. बोतोंड क्या बात. क्या बात. एसआयजी कंकांच्या तिथे. परंतु अच्छा. तिथून नंतर कोरोना लागला आणि हा. तो प्रोजेक्ट आमचा जरा थोडा नंतर शांत झाला. नाही होणार. आता मुवमेंट येणार, त्याला पुनरुज्जीवन येणार नक्की. तुम्ही काय करा, तुम्ही या ग्रुप मधले सुद्धा जे ऍक्टिव्ह आहेत ना त्यांना थोडंसं आपल्या या मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट व्हायला सांगा. आपली जी आता ही शेती उद्योजकता विकास कार्यक्रम जो आहे ती चळवळ आहे आपली. कारण आजपर्यंत जसं शेतकरी म्हणून आपण स्वतःला समजून घेतोय, पण शेती उद्योजक आम्ही आहोत. आमच्या रक्तामध्ये काय आहे, आमच्या डीएनए मध्ये काय आहे, याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की तुम्ही आता पुढच्या मिटिंगला तुमच्या संपर्कातले सुद्धा जास्तीत जास्त इन्व्हाइट करा, त्यांना आपली लिंक शेअर करा. तुम्हाला लिंक हो. येते डायरेक्ट आता? नाही ना, नाही करता येत मला. मीच तुमच्या मुलाला सांगा किंवा हो. पुतण्याला सांगा, तो शेअर मुलगा करेल. सर मुलगा बाहेर असतो. हॉटेल मॅनेजमेंट केलंय, आंध्राला येतो. अच्छा. हा, हा. तो आता मला वाटतं 500 एकर मध्ये प्रोजेक्ट आहे. तिथे बर. शेप मध्ये तो काम करतोय. अच्छा. मुलीचं लॉ चाललेलं आहे, ती बी पुण्याला असते. बर बर. व्हेरी नाईस. त्यामुळे आम्ही दोघंच असतो आणि दोघं अशिक्षित आहे. नाही, अशिक्षित नाहीये तुम्ही. तुम्ही फक्त तुमच्या संबंधित एखादा चांगला हेल्पिंग हँड घेतला ना की तुम्ही प्रगतीपथावर आहात. एवढं जर तुम्ही भांडवल वगैरे तयार केलं तर खरंच चांगला व्यवसाय कराल तुम्ही. नाही, कंपनीतले आता पुढच्या वेळेस सेशनला आहे ना, कंपनीतले बरेच मी हे देतो, तुमच्याकडे नंबर देतो. तुम्ही तेवढं त्यांना हे हो, करा. नक्की नक्की. मी त्यांना लिंक देतो, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. हो, बरोबर. हो. नक्की. आता बघा, मला सांगा, संजय नाना जगतापांमुळे एक नेटवर्क वाढलं की नाही आणि त्याचा फायदा आपल्या ग्रुपला होणार आहे की नाही, हाच विचार प्रत्येकाने करायचा. विषय साधा आहे, अवघड काहीच नाहीये विषय. तेच महत्वाचं आहे. शिवा देशमुख साहेब, आपलं काय मत आहे? महेंद्र साळुंके साहेब, आपणही विचार मांडा. आज चांगले हा सयाजी सावकार आहेत. हा, बोला की. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार. मी अमरावतीवरून बोलत आहे. हा, हॅलो. तर आम्हाला सर शेतकरी ग्रुप हा, असा बोला एक बोला. शेतकरी ग्रुप म्हणून आता जे एफपीओ म्हणून आहे किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जे अन्न सूक्ष्म योजनेचं जे चालू आहे, तर त्याच्यातलं आपल्याला हा, हा, असं म्हणजे हे करासाठी नेमकं काय काय पाहिजे आपल्याला? हा. म्हणजे अन्न आमचे असे सूक्ष्म फार्मर योजना. वगैरे, आमचा ग्रुप वगैरे भरपूर मोठा आहे. तर व्हेरी गुड. फायनान्शियल व्हेरी गुड. कंडिशन मध्ये आपला कोणताच रोल नाही आहे, कारण का आम्ही सर्व गोष्टी जुळवू शकतो. बरोबर. तर ते सबसिडी किंवा मग आम्हाला जरासं गाईडलाईन्स पाहिजे होतं. हो हो, नक्की. आता काय करा, तुम्ही मला माझ्या फोनवर डायरेक्ट आहात का व्हॉट्सअप? हो. मला एक करा, मला माझा नंबर आयोग्राम मी ग्रुपवर आहे मी. सांगतो. हा, ग्रुपवर आहे ना आपल्या आयोग्राम. आहे ना आयुग्रामधून. तर मी हा. काय करतो, आज आहे ना त्याच्याशी निगडीत लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आणि बर. फाईल्सची माहिती देतो साधारण. बरोबर आहे. हो. आणि तुमच्या भागातून जे रॉ मटेरियल तयार होतं, हम्म. जे शेती उत्पादनं जी तयार होतात त्याची लिस्ट मला फक्त आपल्या ग्रुपवर टाका. हा, म्हणजे तर मग इथं त्यातून कसं आहे आपण सिलेक्ट करू सर, की कुठल्या प्रॉडक्टवर काय प्रक्रिया केली तर त्याचं मार्केट काय. इथं काय आहे, वरुड, मुर्शी, चांदूर बाजार, परतवाडा, इथं 2000 करोड रुपयापेक्षा जास्त व्यवहार डिसेंबर नोव्हेंबर महिन्यात संत्र्यासाठी जाते. बर.
पण ओके. कसं आहे, दिल्ली ते मुंबई पर्यंत कसं आहे, जे विशेष लॉबीवाले जे लोक आहे नो प्रॉब्लेम. आपण आता संत्रा हा विषय फोकस करूया आणि हा. संत्र्याचं व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्यापासून उत्पादनं बनवून कशी विकायची. ज्यूस हम्म. फॉर्ममध्ये असेल, जेली फॉर्ममध्ये असेल, म्हणजे संत्रा जेली असते ना, जे ब्रेड हो ना. स्प्रेड करायची ती जेली असेल. संत्र्याची अशी जेली आता प्रचलित नाहीये बघा. ते स्ट्रॉबेरी वगैरे मॅप्रोज मालाज वगैरे स्ट्रॉबेरीचे असे प्रॉडक्ट बनवतात आणि त्याच्यावर करोडो रुपयाचा बिझनेस करतात. तर हे हा, मग होईल. तोच विषय आहे, कारण का तुमच्या इथं प्रोडक्शन म्हणून हा विषयच नाही बनून राहिला. तुम्ही फक्त एक मला सपोर्ट असा करा की तुमच्याच, जसं आता संजय नाना जगतापांबरोबर बोलणं आलं तसं तुमच्याशी मी बोलतोय की तुमचा आता जो ग्रुप आहे, तुम्ही म्हणला की माझा आमचा मोठा ग्रुप आहे हा. वगैरे वगैरे, तर ह्या ग्रुपला इंटरॅक्शन मध्ये आणा. त्यातनं काही हुशार जी मुलं आहेत ना ती आपण निवडू आणि त्यांना मार्केटिंगचं नॉलेज देऊ. इव्हन तुमचा मी एक ई कॉमर्सचा पण एक डोमेन नेम तयार करून तुमचा एक ब्रँड तयार करतो. म्हणजे नाही तर मग सर, स्पेशल तुम्ही असं आमचे जो ग्रुपचा आहे त्याचं एक स्पेशल सेपरेट ट्रेनिंग देऊ शकता तुम्ही तुमच्या येईल मार्गदर्शन. काही काही अडचण नाही, येईल नक्की येईल ट्रेनिंग. म्हणजे लागेल सगळ्या, त्याचं पण इथं लागेल तर तोपर्यंत प्रोजेक्ट सुरुवात सर. काय करा, सुरुवातीला ऑनलाईन वर या. जसं आता तुमची ओळख झाली, असे 10-20 लोक तुमचे ओळखीचे झाले की त्यातनं आपल्याला अंदाज येतो कोण कोण हुशार आहे, म्हणजे मग त्याप्रमाणे आपण त्याला स्कोप देता येईल. ठीक आहे ना. आहे की नाही? मग तुम्ही पुढच्या जर सेशन म्हणत पासून असाल काय करा, तर एखाद्या मीटिंग घेऊन तुमचं प्रोजेक्टरवर आम्ही समजा लाईव्ह हे घेऊ शकतो. हो हो, काहीच हरकत नाही. एक स्पेशल आत्ता आत्ता तुम्ही ऑनलाईन वर अरेंज व्हा. ऑनलाईन वर आला की मग आपण प्रत्यक्ष फिजिकली मी नक्की येईन ठीक आहे ना. तुमच्याकडे. नक्की सर, नक्की. शेतकरी ग्रुप हा फायदेशीर येईल का? एफपीओ म्हणून आहे, तर त्याच्यातून कसं आहे, मला वाटतं मी जराशी माहिती काढली. त्याच्यात पाच पाच डायरेक्टर पाहिजे, 5 बरोबर. प्रोमायटर पाहिजे आणि 1000 पेक्षा जास्त सदस्य पाहिजे. तर असं या काही नाही. योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला सुरुवातीला तुम्ही केले 150 जरी सभासद असतील तरी सफिशियंट आहेत सुरुवातीला. सबसिडीचा जो विषय राहते होय हा होय, ते होतात. आणि 60% राहते की एकदा आपण 15%? एकदा इनिशिएटिव्ह घेतला ना की सगळं होतं. सबसिडीसाठी व्यवसाय नाही करायचा. सबसिडी म्हणजे मिळणार. कसं आपल्याला भांडवलचा जो विषय राहणार आहे, हम्म. तर त्याच्यातूनच आपण हा विषय म्हणत होतो. हो, फूड तसं तर इंडस्ट्रीचं एक वैशिष्ट्य आहे बरं इन्व्हेस्टमेंट का आम्ही सगळ्यात. करणार आहे, तो काही विषयच नाही आहे. हम्म. इन्व्हेस्टमेंट आम्ही करतो, काहीच विषय नाही आहे. आमच्याविषयी सर्व शेत जमीन सर्व गोष्टी व्यवस्थित लोकेशनवर आहे, काही विषय नाही. गुड गुड गुड. आपण तुम्ही आता योगायोगाने या मुवमेंटमध्ये आलेला आहात. मी तुम्हाला एक फ्लोचार्ट पण देईन की ज्याच्यामध्ये फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4, फेज 5 अशा ज्या 5 लेवल आपण अशा जनरेट करायच्या की ज्याच्यामध्ये फेज 1 पूर्ण होताना ताण पडणार नाही. फेज 1 पूर्ण झाल्यानंतर फेज 2 अचीव्ह करताना ताण होणार नाही. आणि फेज 5 ची जी अचिव्हमेंट आहे ती खूप चांगली अचिव्हमेंट असेल, त्यावेळी तुम्हाला स्ट्रेस नसेल अजिबात. तर ते मी फेजेस तुम्हाला डेव्हलपमेंट मधल्या त्या देतो. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त काय करा, आता ऑनलाईन फक्त इन्व्हाइट करा. लेट देम नो की हु इज आयुग्राम, हु इज सुरेंद्र काकडे, व्हॉट दे आर डुईंग अँड व्हॉट वी हॅव टू डू. आपल्याला काय काय केलं पाहिजे त्याचा आधी अंदाज येऊ दे. पुढच्या वेळी मी तुमच्याकडनं तुमचे जे ऍक्टिव्ह पार्टिसिपंट्स आहेत त्यांना एक्सपेक्ट करेन आणि मग त्यातनं आपण पुढे जाऊया. मी नक्की तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला मी चांगला एक प्लॅन प्रोजेक्ट उभा करण्यासाठी मदत करेन 100%. ठीक आहे ना. धन्यवाद सर. हो येस. हो. अजून कोणाचा काही प्रश्न आहे, विषय? येस. अच्छा सर, नमस्कार सर. नमस्कार. बोला. मी ऍक्च्युली एक म्हणजे अशा याच्यात शोधत होतो की आपल्याला कारण कसं रुरल एरियाजमध्ये मी जेव्हा फिरतोय ना, तर मी पाहतोय की इन्व्हेस्टर्स तसे कमी आहेत. म्हणजे एक बरोबर. इंडिव्हिज्युअल शेतकरी वगैरे पाहता. हम्म. तर असं सोलर ड्रायर किंवा अशा टाईपचे काही प्रोजेक्ट्स त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला देता येतील का? कारण त्यांच्याकडे मी करेक्ट. पाहतो अशी मेथी वगैरे, आता सध्या मेथी वगैरे असं प्रोडक्ट आहे किंवा जे करी लीव्ह जे म्हणतो आपण, कढीपत्ता. बरोबर. तर असे ते मुबलक प्रमाणात त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. लिंबाची झाडं वगैरे आहेत, पण त्यांना ते भाव मिळत नाहीत आणि ड्राय करून असं काही मार्केट त्यांना आपल्याला उपलब्ध करून देता येईल का? किंवा ड्राय येस येस, करण्याची प्रक्रिया समजून सांगता येईल का असं? अगदी नक्की नक्की होऊ शकतं सर. तुम्ही काय करता सर? मी सर इंजिनिअरिंगमध्ये प्रोफेसर आहे. व्हेरी गुड. हां, आणि माझं एक थोडंसं त्या सोलार ड्रायरच्या रिलेटेड मी पण म्हणजे थोडंसं मुलांना आता प्रोजेक्ट वगैरे करतोय, काम चालू आहे. आमच्या इकडे काही मॉडेल आम्ही ते डेव्हलप केलेले आहेत. केलेले आहेत ना. हा हा हा. हं. नक्की या या संदर्भात आता मला फक्त माझ्या नंबर मी आज देतो, त्याला हाय करा. पर्सनली इंटरॅक्ट करूया आपण. आणि तुमच्या संबंधित जी मुलं आहेत ना आता,
तीच हो, हो. शेतकऱ्यांची मुलं असतात की ती भविष्यामध्ये उद्योजकतेमध्ये इंटरेस्टेड असतात. कारण सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील असं आता खात्रीशीर सांगू शकत नाही. हो, पूर्वीसारखे बरोबर आता आहे. तुम्हाला माहिती आहे, पूर्वीसारखी खाजगी नोकरीमध्ये माणसं एकाच कंपनीत 30-30, 40-40 वर्ष असायची. होय. आता म्हणजे 1-1.5 वर्षात कंपनी बदलायची वेळ येते. म्हणजे असुरक्षित आहे सगळं. हो, आणि हो. शासकीय नोकऱ्यांची फार अस्वस्थता आहे. आणि शेती करायची म्हटलं तर शेती उत्पादनांच्या विक्री व्यवस्थापनाचं नियोजन नसल्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये आहे ही बरोबर. शेतकरी कुटुंब. मग अशा वेळेस जर तुमच्या आमच्यासारखे तज्ञ एकत्र आलो, विचारवंत एकत्र आलो आणि त्यांना कमी खर्चामध्ये जर एस्टॅब्लिशमेंट करून दिली, तर खूप हं. फायद्याचं आहे. त्यामुळे एक मला असं वाटतं तुमच्या सुद्धा संपर्कातले जेवढे मी आज प्रत्येकाला ते पर्सनली आव्हान का करतोय, तर बिझनेस नेटवर्किंग महत्वाचं. जसं आता शिवबा देशमुखांची मंडळी यामध्ये काही इंटरॅक्ट झाली, संजय नाना जगतापांची झाली, संतोष बोरगे साहेबांची. आपण सगळ्यांनी जर एकमेकाला बिझनेस नेटवर्किंगमध्ये जर एकमेकाला मदत केली, तर मला असं वाटतं त्याचा फायदा होईल. म्हणजे तुमच्या संपर्कातली जी फायनल इयरची मुलं, तुम्ही आज कोणत्या कॉलेजला आहे सर? इथे पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज आहे रावेतमध्ये. तर तिथे हां, मी रावेतमध्ये. आहे. बरोबर आहे. आता कालच मी हो. एका लग्नामध्ये होतो, तर त्या लग्नामध्ये 2 मुलं मला पिंपरी चिंचवड रावेतची पाहुणे संबंधातली भेटली, की ज्यांचं बॅकग्राऊंड शेती आहे 100%. अरे वाह! शेती आहे. मला त्यावेळेस पण हाच विचार आला, की ही मुलं ओपन मधली आहेत आणि ही मुलं जर बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी संघर्ष करणार असतील, तर त्यांना आत्तापासूनच फायनल इयरला असतील आणि त्याच वेळेस जर त्यांना याचे लेसन्स मिळाले, तर ही मुलं कॉन्फिडेंटली व्यवसाय करू शकतील. नक्कीच, नक्कीच. हां, तर अशा पद्धतीने आपल्या कॉलेजची जी फायनल इयरची मुलं आहेत, तर या हो, हो. फायनल इयरच्या मुलांना आपण या आपल्या सेशन्समध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी जर इनिशिएटिव्ह घेतला, तर माझी तुम्हाला विनंती आहे, की त्यांना इन्व्हाईट करा. आता होय, नक्कीच. हा सुद्धा ऍक्टिव्हिटी का? तर आता तुमच्या माध्यमातून समजा 50 मुलं या ठिकाणी या ग्रुपमध्ये जॉईन झाली, असोसिएट झाली. तर या 50 मधली 8-10 मुलं आपण अशी तयार करू शकू, की ते बाकीच्या सर्वांची आपली उत्पादनं विक्री व्यवस्थापनासाठी ट्रेन करू. आणि याला काही ओके, फीज न घेता आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये या सगळ्या गोष्टी करणार. ओके. असं. नक्कीच, नक्कीच. आणि सर आपल्याला म्हणजे आमचं एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल पण आहे कॉलेजला. तर करेक्ट त्या सर. त्या त्या प्लॅटफॉर्मवरती आपण म्हणजे फूड इंडस्ट्रीमधली अपॉर्च्युनिटीज बद्दल मी तुम्हाला नक्की इन्व्हाईट करेल. हो, हो. नक्की. मग आज आणि आपण काय पुण्याला मोबाईलवर वन टू वन कॉन्टॅक्टमध्ये येऊ. चालेल. म्हणजे मी मी त्या माझं सगळं सेशन डिटेल्स शेअर करेन. हो, सेशन झालं की मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो हां. तसा. तर अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? सर, येस. या माध्यमातून मला वाटतं पुण्यामध्ये ना, जे आपले आहेत लोक, तर हं. त्यांचं जर मॉल सिस्टम जर तयार झालं, तर हं. आपल्याला तो एक मोठा फायदा होऊ शकतो, की बुवा तिथं ओके. मॉल जर झालं हां. नक्की होणार. आता तुम्ही तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय ना, आपण अशीच ज्यांच्या डोक्यात असं धाडसी कल्पना आहेत ना, त्यांना सोबत घेऊन आपण काम करायचं. फक्त आपली अपेक्षा काय असावी, की बाबा आपल्याबरोबर असणारी मंडळी बऱ्यापैकी निर्व्यसनी असावी, व्यावहारी असावी. अगदी वास्तविक. ही गरज म्हणजे कशासाठी आहे? त्या उद्योगासाठी. निर्व्यसनी याचा अर्थ कसा आहे, की हॅबिच्युअल नसावी एखाद्या गोष्टीबद्दल, ॲडिक्ट नसावे. याच्या पलीकडे काय नाही. तर असा एक साधा विषय आपल्या ग्रुप असोसिएशनमध्ये खूप महत्वाचा आहे असं मला या निमित्ताने वाटतं. तर अजून कोणाचा काही विषय आहे? चंद्रकांत, ज्योती मस्के मॅडम, आपण काही आपला काही प्रश्न आहे का? उद्योजकता आपल्यामध्ये आपल्याला उद्योजकतेमध्ये आवड आहे? ओंकार सावंत, प्रकाश खर्चे. आपण काही गोष्टी आवर्जून बोला, की जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन आपल्याला नेटवर्किंगला त्याचा फायदा होईल. कारण तुम्ही आवर्जून उपस्थित राहता याचा अर्थ तुम्हाला काहीतरी करायचं आहे. जसं आता साळुंके सरांनी आपल्याबरोबर एक असोसिएटेड मुव्हमेंटमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करायचा विषय डोक्यात घेतला. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी जर असं बिझनेस नेटवर्किंग वाढेल अशा पद्धतीने जर प्रयत्न केले, तर आपला एक अशी कम्युनिटी तयार होईल, की ज्या कम्युनिटीमध्ये फक्त आपल्या डोळ्यासमोर एकच विषय असेल, की उद्योजकता, सेल्स आणि रिसीट्स. म्हणजे उद्योजकतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, पण त्याची विक्री आणि त्यातनं पैसे कमवायचे. आणि हॅलो सर. आपण सगळेजण एकत्र जर सहकार्याने एकत्र आलो, तर अवघे होऊ श्रीमंत म्हणतात ते काही खरं अवघड नाहीये. बरोबर आहे? कुणाचा अजून काही विषय आहे? हॅलो सर. हा, बोला सर. सर एक्सपोर्टसाठी जर आपल्याला समजा माल पाठवायचा असला, आजच्या कंडिशनला आपल्याला थोड्याफार प्रमाणात जर पाठवायचा असला, व्हेजिटेबलमध्ये इथं सर्वच आहे, संत्रा पण आहे आणि हम्म. पेरू पण आहे. तर असं आपल्याला 2, 4, 5 पेट्या जर सुरुवातीला पाठवायच्या असल्या,
तर Yes. त्याचा पेमेंट किंवा मग त्याची माहिती कशा पद्धतीची आपल्याला भेटू हो शकते? मिळेल. आता मी नेक्स्ट सेशन मध्ये ना इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दलची व्यक्ती इन्व्हाइट करणार आहे आणि ती तुम्हाला पर्सनली अगदी व्यवस्थित सांगेल यामध्ये. ठीक आहे ना. त्याचा मग कसं एखादा एजंट वगैरे राहते, कारण का आपण पुन्हा मुंबईसाठी माल पाठवू शकतो इथून समजा. हो हो पण हो. तिकडे नक्की नक्की देश तुम्हाला विदेशात मी म्हणून मगाशी म्हणालो ना, आता तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय ना आणि तुम्हाला काहीतरी करायचंय आणि तुमचं ऑलरेडी आहे, तर मला असं वाटतं की नक्की संत्रामध्ये अगदी एक्सपोर्ट करण्यापासून प्रॉडक्ट बनवण्यापासून ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकण्यापर्यंत आपण सगळं व्यवस्थित असोसिएटेडली करू. तुमचे प्रयत्न तर चालूच राहू देत, पण वी आर सपोर्टिंग यू फॉर दॅट. ठीक आहे ना. म्हणजे हे रेट वगैरे ह्या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला आहे. येस येस 100%. 100% इट विल बी हेल्पफुल टू यू. मी तुम्हाला ठीक आहे. नक्की या बाबतीत मदत करेन. बरं बरं. ठीक आहे ना. हा, आता सयाजी सावकर सरांनी विचारलं नंबर, कॉन्टॅक्ट नंबर. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7666173163. 7666173163. नंबर समजला सगळ्यांना? याच्यावर पण आलाय मेसेजमध्ये पण 7666173163. चाळुके सर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा बरं का, म्हणजे आपण नाही ना चांगल्या, कारण तुम्ही ज्या मशिनरी आता माझं हेच मत आहे की आपल्या इंजिनिअरिंग मधल्या फायनल इयरच्या मुलांनी बनवलेले काही प्रोजेक्ट्स शेती व्हॅल्यू ऍडेड ऍग्रिकल्चर मध्ये काही उपयोगी पडतात का, आणि तसे जर प्रोजेक्ट यशस्वी झाले तर बाकीच्या अगदी आपण चायना मेड कंपन्या मशिनरी वगैरे येतात त्या घेण्याची गरज नाही आपल्याला. आपणच आपल्यासाठी हे जर एक्सचेंज तयार केलं तर खूप चांगलं आहे. हो हो नक्कीच सर. आहे की नाही? तर नक्की त्यामध्ये तुमचा पुढाकार महत्वाचा राहील. आयुग्रामचे विविध उपक्रम पाहण्यासाठी आयुग्राम ट्रूथ चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेती उद्योजकांबरोबर. धन्यवाद.